सर्व मंडळी, जी काही पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे, जी कोणी वर असेल म्हणजे ज्या ठिकाणी 75 उपार झाला त्या ठिकाणी जी काही पाहुणे मंडळी असेल त्यांनी सर्वांनी या पेंडॉलमध्ये या ठिकाणी धर्मसभेच्या ठिकाणी येऊन बसावं. सर्वांना आग्रहाची विनंती आहे, धर्मसभा संपेपर्यंत बाकीचे काम जे काही आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय, श्री गोविंद प्रभू महाराज की जय. दीप प्रज्वलन रितसर झालेला आहे. यानंतर आपला स्वागत समारंभ आपण या ठिकाणी घेणार आहोत. सर्वांना विनंती आहे, या ठिकाणी भरपूर जागा आहे, खाली दिसत आहे जागा, त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी येऊन बसावं. सर्व पुरुष भक्त मंडळी, महिला भक्त मंडळी सर्वांनी या ठिकाणी येऊन बसावं. जागा भरपूर आहे, कूलर लावलेले आहे, तुम्हाला गरमी होणार नाही याची या ठिकाणी आयोजित केलेला आहे. असे प्रशांत भाऊ चव्हाण यांच्या या निवासस्थानी हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत आहे. तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय परमपूज्य वाकीकर दादाजी यांचं स्वागत श्री प्रशांत भाऊ चव्हाण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. त्याचप्रमाणे याआधी आपण ध्वजारोहण केलेलं आहे. असे ध्वजारोहण करणारे आदरणीय श्रद्धेय परमपूज्य परमहंत तिरटे बाबाजी यांचं स्वागत श्री अरुणजी चव्हाण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आहेत का? या अरुणजी चव्हाणजी या इकडे या, लवकरात लवकर या इकडे. मी बाकीच्यांची नावं वाचून घेतो, त्यांनी सर्वांनी या ठिकाणी यावं जेणेकरून आपल्याला वेळ होणार नाही. अनिलजी पाटील या, तुम्ही या. यांनी आजच्या या कार्यक्रमाचं ज्यांनी ध्वजारोहण केलेलं आहे असे चिरटे बाबाजी यांचं स्वागत करावं अशी मी आपणास विनंती करतो. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. यानंतर आज ज्यांनी या ठिकाणी दीपप्रज्वलन केलेलं आहे असे उद्धवराज दादा वाकीकर यांचं स्वागत श्री सोपानजी चव्हाण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्री गोविंद प्रभू महाराज की जय. यानंतर आदरणीय श्रद्धेय कन्हान निवासी केशराज दादाजी गीतावाले यांचं स्वागत श्री योगेश आडकणे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी श्री चक्रपाणी महाराज की जय. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित झालेले सुदाम दादाजी माहुरकर गौयुरा यांचं स्वागत श्री पुंडलिकजी कुरटकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित झालेल्या कन्हान निवासी पुष्पताई पंजाबी यांचं स्वागत सह्याद्रीताई चव्हाण या करतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्री चक्रपाणी महाराज की जय. त्याचप्रमाणे या ठिकाणी जी व्हिडिओ शूटिंग चालवली आहे आणि ती त्या यूट्यूबवर जाणार आहे आणि असे आदरणीय श्रद्धेय परमपूज्य मुरारी दादाजी यांचं स्वागत श्री अरुणजी चव्हाण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आहे का अरुणजी चव्हाण? श्री दत्तात्रेय महाराज की जय. हा कार्यक्रम या ठिकाणी अखिल भारतीय स्तरावर दिसणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून दादाजींचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. तर धन्यवाद देतो त्यांना की आपल्या धर्माचा प्रचार प्रसार याद्वारे चांगल्या प्रकारे ते करतात. याआधी सुद्धा त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांचं या ठिकाणी यानंतर कीर्तन होणार आहे असे आदरणीय माननीय श्री दादारावजी उके यांचं स्वागत श्री प्रवीणजी तागडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आहेत का प्रवीणजी बागडे? या ताई राहिलं
हो तुम्ही राहिले हो इकडे सर्व- मागे होते त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व जी भिक्षुक मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे, तुमची जी कार्यकर्ते मंडळी आहे त्यांनी सर्वांनी या ठिकाणी यावं. भक्तराज दादाजी कारंजेकर मौदा माथनी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत श्री हर्षलजी पाटील करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे सर्वांनी एक एक हार या ठिकाणी घेऊन या आणि या सर्व भिक्षुकांचं स्वागत सर्वांनी करावं. तिकडे पहिल्या नंबरवर त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत आलेले नरोत्तम दादाजी यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी करावं. लोणारकर प्रकाश मुली कपाटे प्रकाश मुनी कपाटे यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी होत आहे. दुसरे कारंजेकर दादाजी यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत. त्याचप्रमाणे साळकर दादाजी यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होत आहे. आईचं बी घेऊन या मला कोणाला बोलवलं. हा आईचं करा 2 अर्ध्या त्यांना दोघांना त्यानंतर पंकज दादा कारंजेकर यांचं रामटेकेजी स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. रामटेके साहेब या काय हो तुम्हाला सिस्टम नाही काय आडवायचे तिकडे शब्दशुद्धांनी करून एंड करा. तर हा मंगलमय सोहळा तर यानंतर स्वागत समारंभाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आटोपता घेतो आहे. तर यानंतर या सभेचं प्रास्ताविक या जे वास्तुपूजन आहे, या वास्तूचे मालक आहेत त्यांचं हे निवासस्थान आहे असे श्री प्रशांतजी चव्हाण हे फक्त 2 मिनिटांमध्ये त्यांचं प्रास्ताविक करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धु च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्व मम देव देव त्वमेव सर्व मम देव देव. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही निमखेडा या गावामध्ये पंचावतार उपहाराचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मागील 4 वर्षापासून हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी सातत्याने राबवत आहोत. यावर्षी विशेषतः असं आहे की माझं एक नवीन घर मी या ठिकाणी तयार केलेलं आहे. त्या वास्तुपूजनाचं निमित्त साधून या ठिकाणी मी हा पंचावतार उपहार त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या संपूर्ण कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले श्री अजयराज दादा वाकीकरजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झालेले श्री वाकीकर दादाजी, ज्यांच्या हस्ते या ठिकाणी धर्माचा ध्वज फडकला असे परमपूज्य परममहंत श्री चिरडे बाबाजी, त्याचप्रमाणे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे श्री ईश्वरीय श्री केशवराज दादा पंजाबीजी, ज्यांनी आम्हाला देवपूजेमध्ये खूप सहकार्य केलं, ज्यांच्या प्रयत्नातून इथे देवपूजा तयार झाली असे आमचे प्रणवदा पंकजदादा खंदारकर कारंजेकरजी. काल या ठिकाणी सामूहिक पारायणाचा विधी झाला, त्यामध्ये ज्यांनी प्रामुख्याने या ठिकाणी पारायणाची सेवा दिली असे मातली निवासी श्री बाबाजी, भक्तराज दादाजी, लोणारकर बाबाजी व लोणारकर बाबाजी,
त्याचप्रमाणे आज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झालेली या परिसरातील सर्व संत महंत तपस्विनी माता भगिनी व माझ्या सर्व प्रियजनांनो, खूप दिवसापासून इच्छा होती की आपण या गावामध्ये असा काहीतरी उपक्रम करावा, परंतु इथे पंथाचे 2-3 घरं आहेत आणि 2-3 घरामध्ये हा असा कार्यक्रम करणं थोडं काही दिवसासाठी अशक्य वाटत होतं, परंतु परमेश्वराच्या कृपेने सगळं होत चाललेलं आहे. मागील 3 वर्ष झाले आणि हा 4था वर्ष आहे. 4थ्या वर्षापासून हा कार्यक्रम आपल्या परमेश्वराच्या कृपेने आणि आपल्या गुरुजनांच्या आशीर्वादाने आणि जे माझे सहकारी आहेत या सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने अविरतपणे चालू आहे आणि चालू राहील हीच या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. आपले सहकार्य मला असेच लाभत राहो हीच या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आपले प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. आताच त्यांनी खूप चांगला प्रास्ताविक या ठिकाणी केलेला आहे. मलाही ब्रह्मगिरीची आठवण येऊन गेली. तुम्ही मनात कशी काय ब्रह्मगिरीची आठवण येऊन गेली? पत्रिकेमध्ये ब्रह्मगिरी लिहिलेली आहे आणि आपण पाहिलेली आहे ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वरला. आणि त्या पायऱ्या जेव्हा चढतो ना आपण, तेव्हा कळते आपल्याला की आपण पहिल्यांदा गेल्यावर असं वाटते का आता डबल आपण चढूच शकणार नाही, डबल जाऊच शकणार नाही. माझा बोलण्याचा उद्देश तोच आहे की पहिला जेव्हा या ठिकाणी कार्यक्रम झाला की आपल्याला करणं होते की नाही करणं होत. आपलं 2च घरं 3च घरं आपल्या या गावात, आणि आपण आजचा जरी त्यांच्याद्वारे कार्यक्रम असला तरी मागील काही वर्षापासून या ठिकाणी सार्वजनिकरित्या कार्यक्रम होतो आहे. आणि हे जी काही मंडळी आहे ती हमेशा येतात. काही मंडळी नवीन आलेली असेल, त्या नवीन आलेल्या मंडळीसाठी आपण सांगू इच्छितो आहे की ब्रह्मगिरीचं उदाहरण त्याच्यासाठी दिलं की आपण पहिल्यांदा गेल्यावर तसंच वाटते की आपण डबल नाही जाऊ शकणार. आपल्याला होते की नाही होत एवढ्या मोठ्या पायऱ्या चढून. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की नाही, पहिला कार्यक्रम घेतला त्यांना आता समजलं की कार्यक्रम आपण दरवर्षी घेऊ शकतो. आणि हा फक्त या ठिकाणी याच वर्षी फक्त या गृहप्रवेशानिमित्तानं हा कार्यक्रम आहे, परंतु दरवर्षी हा कार्यक्रम या ठिकाणी सतत राबणार आहे, सतत घेणार आहेत ते दरवर्षी कार्यक्रम. त्यांनी अशी ग्वाही दिलेली आहे, सर्वांसमोर ग्वाही दिलेली आहे. आणि त्यामुळं त्यांच्याकडून अशाच प्रकारची क्रिया परमेश्वर घडवून घेऊ अशी मी त्या परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि यानंतर आदरणीय श्रद्धेय परमपूज्य ज्यांनी या ठिकाणी दीपप्रज्वलन केलेलं आहे असे आदरणीय श्रद्धेय परमपूज्य उद्धवराव दादाजी वाकीकर यांनी पुढचं सुमन गुंफवावं अशी मी त्यांना विनंती करतो. व्रजे प्रसिद्धं नवनीतचोरं गोपाङ्गनानां सनुकूलचोरम् अनेकजन्मार्जितपापचोरं चोराग्रगण्यं कृष्णं नमामि. त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धु च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. अज्ञानाच्या अंधाराने ज्ञानही मावळले, फार उशिरा देवा माझे डोळे उघडले. माणसाला प्रत्येक गोष्ट ज्ञात करण्यासाठी, प्रत्येक गोष्ट माहीत होण्यासाठी ज्ञान पाहिजे असतं. आणि म्हणून दीपप्रज्वलन केलेलं असताना 10 मिनिटाच्या वेळामध्ये आपल्याला त्या विषयाचं महत्त्व समजून घ्यावं लागेल. नेहमी आपण व्याख्या करत असतो अज्ञानाकडून प्रकाशाकडे नेणारा तो गुरु असतो, तो प्रकाश असतो. खरं तर आम्ही अंधारामध्ये जगणारी माणसं आहोत. आमच्या डोळ्यावरती अंधार आलेला आहे. डोळ्यांनी दिसत नसेल, आपण डॉक्टरकडे जातो, चष्मा लावतो, ऑपरेशन करतो, दृष्टी येते, दिसायला दिसतं, परंतु डोळ्यांनी दिसतं. आणि आपल्याला दृष्टी बनवण्यासाठी ती ज्ञानाची गरज असते. आणि म्हणून ज्ञानदृष्टी ज्यांच्याकडे आहे, या ठिकाणी आलो. 75 उपहार सोहळा वर्धापन दिन 75 उपहार सोहळा संपन्न झालेला आहे. या संपूर्ण सभेचे अध्यक्ष परमपूजनीय परम आदरणीय पाणी पिण्याचं कैवल्य ज्योत ज्ञान ज्योत ज्यांच्या अंतःकरणामध्ये हा
ज्ञानदीप सतत प्रज्वलित आहे, असे ज्ञानशक्ती नाही का जी पूर्ण अपाद मस्तकवेरी ओवली पोवली आहे, असे आदरणीय श्रद्धेय माझे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय श्रद्धेय कविवर्य श्री विद्वत रत्न अजय दादाजी वाकीकर, तसंच ज्यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण संपन्न झालेलं आहे आदरणीय श्रद्धेय आपल्या सर्वांचे परिचय असलेले कविवर्य शिर्डे बाबाजी, तसेच आदरणीय श्रद्धेय आमचे सुदाम दादाजी, तसेच माझ्या शेजारी बसलेले आहेत आदरणीय श्रद्धेय ज्यांचं नाव ऐकल्यानंतर आपल्याला अनंत स्मृत्या आठवत असतील असे आदरणीय श्रद्धेय आमचे केशराज बाबाजी आहेत. तसेच या ठिकाणी मला या ठिकाणी साधू संत तपस्विनी माता भगिनी, मी त्यांच्या नावाने अजाण असल्यामुळं त्यांचं नाव या ठिकाणी घेऊ शकत नाही आहे. आपण सर्व या ठिकाणी दोन शब्द या ठिकाणी ऐकण्याकरता आलेले आहात. आपला प्रसाद सुरू आहे, अल्पोहार सुरू आहे, त्याचप्रमाणे हा अल्पोहार थोडासा आपल्या ठिकाणी सादर करत आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र, सर्वांना हात आहेत, पाय आहेत, कान आहेत, डोळे आहेत, संपूर्ण सर्वांना शरीर आहे, आम्हालाही आहे, तुम्हालाही आहे, सर्वांनाही आहे. म्हणून साधू संत नेहमी आपल्याला काय देतात तो विचार देतात. कशाच्या माध्यमातून देतात तर शब्दाच्या माध्यमातून देतात. आणि म्हणून अर्थहीन न शब्द दरिद्री मी दुबळा आहे, दया सागरा दया करोनी मजकडे पाहे. आम्ही देवाला तर देणार तर काय देणार, फक्त शब्द देऊ शकतो, स्तुती करू शकतो. आणि आम्ही अर्थहीन आहे, शब्दानी दरिद्री आहेत, कोणी पैशाने दरिद्री, कोणी शरीराने दरिद्री आहे. आणि म्हणून आम्ही सर्व दरिद्री आहेत ती शब्दाने दरिद्री आहेत. शब्दांमध्ये खूप ताकद असते. पहा, एखाद्याला चांगलं म्हटलं की चांगलं वाटतं, एखाद्याला वाईट म्हटलं की तो दुखावतो. हे शब्दांनीच एखाद्याला सुख वाटतं, शब्दांनीच एखाद्याला दुःख वाटतं. जेव्हा आमच्या आचार्य भट्टोबासांनी जेव्हा लोणीला अरे अरे गुरुवा थांब म्हटलं, शब्दाने दुखावल्या गेलेलं आहे. अनेक लीळा आहेत, वेरूळ आहेत, पद्मनाभी देव वाईट बोललेले आहेत. लक्षात घ्या, अनेक लीळा आहेत, या ठिकाणी तितका वेळ नाहीये सांगायला. आणि म्हणून शब्दाने दुखावल्या जातं, शब्दाने सुखावल्या जातं. जेव्हा आमचे सर्वज्ञ म्हणतात की बाई तुमचे पंचगंगा निकेनी असते, सुखिया जोग नायका दुःख हरण आहे. अनंत लीळा आहेत, अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला सुख दुःख दिसत आहेत शब्दातून. आणि म्हणजे शब्दाची खूप ताकद आहे. या ठिकाणी आलो मी घरामध्ये प्रवेश केलेला आहे, देवाचे फोटो पाहिलेलेच आहेत, परंतु मला आज काल परवा आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झालेली आहे, त्यांचाही फोटो दिसला. मी म्हटलं ते तर होऊन गेले ना, त्यांचा फोटो अजूनही घरामध्ये दिसतोय का? शब्दाची ताकद आहे. संविधान लिहिलं, संविधानात काय आहे? शब्द आहेत. खरं खोटं कशाने कळतं? शब्दाने कळतं. आणि म्हणून काल परवा कुठेतरी मी बाहेर जात होतो, गाणं गीत कानावरती पडलेलं आहे. बंदूक नको आम्हाला, अणुबॉम्बही नको रे, बंदूक नको आम्हाला. एखाद्याला मारण्यासाठी बंदुकीची आवश्यकता नाही म्हणे, अणुबॉम्बही नको रे, शब्दाने मारतो आम्ही भीमा तुझ्यामुळे. कशामुळे मारतो? शब्दाने. ही शब्द आहेत, शब्दाने मारता येतं, शब्दाने एखाद्याचं मन जिंकता येतं. आणि म्हणून शब्द आहेत, माणसाला मात्रा द्यायला सांगितली. शब्दाने बोलता आलं पाहिजे, बोलण्यावरती संयम पाहिजे आहे. ज्याला बोलता येतं ना तो व्यक्ती सगळ्यांना आवडतो. तुम्ही पहा, एखाद्याचा स्वभाव नम्रता सगळ्यांना आवडत असते. आणि माणसाच्या शरीराची जी नम्रता आहे की ती बोलण्यातून कळते, नम्रतेतून कळते. आणि म्हणून दुःखिताला धीर द्यायचा तो शब्दातून. दुःखिता धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा, नम्रता कळस देहाचा साहा, पंथ स्वामींचा तुम्हा परस्परे परमप्रीती व्हावे की बोलणं पहा. शब्दाची ताकद आहे. आणि म्हणून बोलावं कसं, चालावं कसं, आम्हाला संपूर्ण देवाने शरीर दिलेले आहे, हात पाय कान नाक डोळे, पण याचा वापर कसा केला पाहिजे हे महत्वाचं आहे. डोळे दिले परंतु दृष्टी आपल्याला ज्ञानातून मिळणार. पाय दिलेले आहेत परंतु पाय कुणीकडे गेले पाहिजे. आमचे पाय पदयात्रेकडे जात नाहीत, आमचे पाय कुठे चांगल्या मार्गाला जात नाहीत, आमचे पाय
नको तिथे जात चाललेले आहेत. आमचे डोके, आमचे विचार हे नको तिथे चाललेले आहेत. आम्हाला खरा मार्ग कळालेला नाही, खरे साधू संत सुद्धा कळालेला नाही, खरं ज्ञान पण आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही. आणि ते न पोहोचल्यामुळे आपण आज समाजामध्ये पाहतोय, इकडे तिकडे पाहतोय, सगळं आपल्याला साधू संत दिसायला दिसतात साधू, परंतु आतून पाहतात भोंदू दिसतायत. तुम्ही आज वर्तमानपत्र पहा, टीव्ही पहा. आणि म्हणून माणसाचा जे विचार आहेत ना, माणसाला जे शब्द आहेत ना, हे सगळं तोल सावरावं लागेल आपल्याला. नेमकं खरं काय, खोटं काय. आणि म्हणून जेव्हा डोळ्यांवरती वाईट संस्कार पडतात तेव्हा डोळ्याचा तोल जातो. कानावरती जेव्हा वाईट ऐकायला येतं तेव्हा कानाचा तोल जातो. माणूस जेव्हा व्यवस्थित उभं राहू शकत नाही, एखाद्याचा तोल जातो. आपण म्हणतो हा पडला आता. आपण ते डोंबारेचा खेळ पाहिला असेल की पोरगी इकडच्या काठीवरून तिकडे जाते, दोरीवरून पडते की काय, हा तोल पाहते, तोल सावरत जात असते. तिचाच तोल जातो असं नाहीये, आपला आमच्या सर्वांचा तोल जातो. एखाद्याला नको ते आम्ही तेव्हा त्याला बोलून देत असतो, आपला तोल जातो. एखाद्यास नको ते ऐकत असतो, आपल्या कानाचा तोल जात असतो. एखाद्यास नको तिथे आपले पाय आपल्याला घेऊन जात असतात, आपल्या पायाचा तोल जातो. आणि ज्याला तोल सावरता आला ना, तो देवाला आवडतो. दुसरं काही करायचं नाही, तोल सावरायचा आहे. क्षणोक्षणी अपराध्यांचा तोल सावरावा, उघडदार देवा. आपण सर्वांनी ऐकलेलं आहे, क्षणोक्षणी अपराध्यांचा तोल सावरावा. आणि हा तोलच तर सांगितला देवाने, दुसरं काय सांगितलं हो. म्हणून आपल्या महानुभाव पंथामध्ये ते म्हणतात फक्त 6च वचनाचं पालन करा म्हणतात, अस्तिपरीच्या. त्याच्यामध्ये ही तोलच सांगितलं, मात्रा द्यायला सांगितलेली आहे. पण चालण्यावर मात्रा, बोलण्यावर मात्रा, ऐकण्यावर मात्रा, प्रत्येक गोष्टीत मात्रा द्यावी लागेल. साधी आमची तब्येत बिघडली, आपल्याला ताप आलेला, आपण डॉक्टरकडे गेलो ना, आज शरीराचा तोल बिघडला, ताप आलेला आहे. तो तोल सावरण्यासाठी काय करतो आपण, झालं पाहिजे त्याच्यासाठी कष्ट मात्र आपल्याला करावेच लागणार आहे. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट, साधी रांगोळ काढायची असू द्या, शाळेत जायचं असू द्या, साधी नोकरी करायची असू द्या, आपल्याला अंगणवाडी पासून शिकावं लागतं, 12वी पर्यंत जावं लागतं, घराच्या बाहेर पडावं लागतं, शाळेचा आचार पाळावा लागतो, त्यांनी जे सांगितलं ते करावं लागतं, अभ्यास करावा लागतो. आणि नंतर कुठे आपल्याला नोकरी मिळते. एकाएकी काहीच मिळत नाही हो. पण आपल्याला वाटतं देवाजवळ विडा ठेवला, एक नारळ ठेवलं की आपल्याला सर्वच मिळालं पाहिजे. असं होणार नाही. आणि म्हणून आपल्याला हे रोज करावं लागेल. आणि म्हणून आपण रोज आपल्या घरातील घाण, जर घरामध्ये कचरा झाला असता आपण झाडून काढतो, घरातील भांडे रोज भरतात, आपण त्याला खरकट करतो, परंतु नंतर निर्म्याने स्वच्छ धुतो. परंतु रोज आपल्या मनामध्ये कानावरती काहीतरी वाईट ऐकायला येतं, तोंडातून काहीतरी आपण वाईट बोलतो, वाईट विचार येतात, वाईट घाण येते, रोज आपण हिंसा करतो. हे पाप हे कशाने धुणार आपण, याला कोणती साबण लावणार, याला कोणते निर्म्याने घासणार. आणि म्हणून याच्यासाठी ज्ञान आहे, याच्यासाठी ज्ञान सभा आहे, याच्यासाठी दीप प्रज्वलित केलेला आहे की ज्ञानाची गुण आहे, याच्याने करणार आहे आपण. आणि म्हणून जसं रोज झाडून काढतो, रोज भांडे घासतो, तेव्हा ते स्वच्छ होतात. तसं आपल्याला रोज कुठेतरी आत्मचिंतन करण्याची गरज आहे की मला स्वच्छ व्हायचं आहे, मला शुद्ध व्हायचं आहे, मला बुद्ध व्हायचं आहे. बुद्ध म्हणजे, शुद्ध म्हणजे काय लक्षात घ्या. आणि म्हणून ते होण्यासाठी हे ज्ञान आहे. देव केला पाहिजे, कशासाठी केला पाहिजे, आरती वाढली पाहिजे, कशासाठी, का विशेष केला पाहिजे, त्यांनी काय होतं हे जोपर्यंत समजणार नाही, ज्ञान येणार नाही, तोपर्यंत आपण कितीही केलं, माझ्या घरच्यांनी केलं म्हणून मी करतो, मी केलं म्हणून पोरांनी केलं पाहिजे, काहीच होणार नाही, याच्याने काहीही होणार नाही. आणि म्हणून याचं यथार्थ ज्ञान आपल्यापर्यंत आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी धर्मसभा आहे. वेळ होत चाललेला आहे, मी तोलावरती बोललेलो आहे. ते म्हणाल बाबा वेळ झालेला आहे तुमचा, या ठिकाणी तोल जायला नको, त्यामुळे मी माझा तोल या ठिकाणी आवर्ता घेतो. या ठिकाणी मी आमचे आदरणीय चव्हाण दादा या ठिकाणी अत्यंत त्यांनी सांगितलं की आणखी आम्ही हा कार्यक्रम करू, नाही का, तूच करता आणि करविता शरण तुला भगवंता. तुम्ही फक्त उभे राहिलेले आहेत, भगवंत नक्कीच आपल्याला ती ताकद देणार आहे आणि ती भगवंताने आपल्याला देवो. आपला पुढील वाटचालीसाठी मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि याच ठिकाणी माझ्या लांबलेल्या शब्दांना विराम देतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. हॅलो, आत्ताच आपल्याला एक चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी फक्त एका विषयावर, शब्द या विषयावर त्यांनी केलेलं आहे. मला वाटते त्यांनाही समजलं की आपल्या आता तोल जाऊन राहिला तर आपण आपला तोल सांभाळून घेतला पाहिजे. तर सगळे समतोल असतात. आता मी आरोग्य विभागात कार्य करतो, तर आपल्या शरीरात सर्वांचे तापमान आहे, परंतु जेव्हा तोल जातो त्या तापमान जेव्हा वाढतं तेव्हा आपल्याला ताप येतो. बीपी शुगर सर्वांनाच आहे, परंतु त्याचा जेव्हा तोल जातो तेव्हा बीपी झाली म्हणतो आपण, ब्लड प्रेशर हाय झालं म्हणतो, किंवा शुगर वाढलं किंवा
कमी म्हणजे काय होते, समतोल आपल्या शरीरात असणं आवश्यक आहे. आणि तेच त्यांनी त्या तोल या विषयावर, शब्द या विषयावर त्यांनी एक चांगल्या प्रकारे व्याख्यान या ठिकाणी केलेलं आहे. तर मी सुद्धा आपला तोल जाऊ न देता मी दुसऱ्या वक्त्यांना आमंत्रित या ठिकाणी करतो आहे. तर यानंतर आपल्या कनाड निवासी केशराज दादाजी यांनी सुद्धा, आता मी त्याच्याच विषयावर बोलणार आहे की तोल, आपला तोल सांभाळूनच म्हणजे काही क्षणापुरतं 5 मिनिटं त्यांनी घ्यावे आणि मार्गदर्शन या ठिकाणी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. वंशी विभूषित करा नवनीरदावा पीतांबरा गरुड बिंब फलादिरुष्ट पूर्वेंद्र सुंदर मुखात धरवेंद्र नेत्रात कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. श्री कृष्णचंद्र भगवान की जय. आजच्या सभेचे अध्यक्ष परमपूजनीय अजय बाबाजी, त्याचप्रमाणे आमच्या जवळच कामाला असलेले परमपूजनीय संजय बाबाजी, त्याचप्रमाणे आमचे वाकीकर ज्यांच्या आता अतिमधुर तोलावरती तोल त्यांनी सांभाळून केलेलं, त्याचप्रमाणे परमपूजनीय तपस्विनी माझ्या ज्येष्ठ धर्मभगिनी आणि देहाच्या भगिनी पुष्पा अक्का पंजाबी आणि आदरणीय सर्व उपस्थित, आज आपण इथे एका विशिष्ट दिवसावरती या ठिकाणी उपस्थित झाले. विशिष्ट दिवस म्हणजे असा आहे की ज्याचा क्षय होत नाही अशा अक्षय दिवशी या ठिकाणी आपण उपस्थित झालोय. त्या अक्षय होण्याच्या पाठीमागे जर विचार केला तर जुना मराठी शब्द अक्षय असा आहे आणि आपण त्याला अक्षय असं म्हणतोय. चरित्रामध्ये अख तृतीया आलेला आहे आणि आपण त्याला इथे आता सध्या अक्षय तृतीया म्हणतो. आणि या अक्षय तृतीयाच्या निमित्त साधून चव्हाण भावणी बऱ्यापैकी दरवर्षी हा पंचोत्तर उपार होतो, सर्वांना ते आमंत्रित करतात. यावर्षीही त्यांनी या दोन्ही याचं, ज्याला आपण म्हणावं दुग्ध शर्करा योग की पंचोत्तर उपार आणि साधू संतांचे येणं, मग ते कशा याच्याने होईल, तो वास्तुशांती ती पण ठेवली. आणि ती अशा दिवशी ठेवली की ज्या दिवशी त्या घराचा क्षय होणार नाही. पण घराचा क्षय होणार नाही असं नाही आहे, तर धर्माचा क्षय होणार नाही. आणि तो धर्मरूपी ज्ञानरूपी जे आहे ते आपल्यापर्यंत पोहोचावं. श्रीकृष्ण महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे, सर्व धर्माण परित्याज्य मामेकम शरणं व्रज. सर्व धर्माचा परित्याग कर आणि तू माझ्याकडे ये. आणि माझ्याकडे आल्यानंतर तू काय कर, तर मी सांगितलेल्या गोष्टीचे तू आचरण कर, पालन कर. अरे पण ते होत नसेल तर तरी सुद्धा भगवंत म्हणतात, अभ्यासेने तू कोणतेही वैराग्य नच गृह्यते. तू प्रयत्न कर, 5 मिनिटामध्ये बोलण्याचा प्रयत्न तर कर, अवश्य तुझे 5 मिनिटामध्ये सर्व काही बोललं जाईल. तुझा तोल तर सांभाळून बघ, अवश्य तुझ्या धर्म सांभाळल्या जाईल. देव म्हणतात की तुझ्या तोल जर सांभाळायचा असेल ना, तर फक्त आमच्या 6 वचनांचं जे आहे ना तो पालन कर. आणि ते पालन करण्याकरता जे आहे त्याकरता तुझ्या ठिकाणी अनुतोष, आरती, अनुताप, आरती, अनुशोच हे सर्व असावं. आणि ती आरती जर असली तर निश्चितच जे आहे ना देवापा पुरवतात. ती कशी पुरवतात? प्रशांत भाऊनी आर्त केली, देवा मला जे आहे असं घडावं, माझ्या घरी पंचोत्तर पार घडावे. कर्मरहाटीमध्ये त्यांनी थोडंसं जिज्ञासा बाळगली, माझे घर व्हावं. म्हणजे बघा, इकडे आरती आहे
तर तिकडे अपेक्षा पण आहे. म्हणजे दोन्ही आहे. पण जी गोष्ट वाढवली ती गोष्ट वाढत असते असं आमचे सर्वज्ञ म्हणतात. तर आता या ठिकाणी जी आहे गेल्या 4-5 वर्षापासून त्यांनी साधून संतांना इथे आणण्याकरता एक आर्त जी आहे ती वाढवत आली. आणि या अक्षय तृतीयाच्या दिवशी जर समजा म्हटलं तर एक फार मस्त सुंदर अशी लीळा जी आहे, डोमेग्रामला देवबाप्पा असताना आपल्याकडे त्याचे एवढं हे नसेल, पण डोमेग्रामला देवबाप्पा म्हणतात, आपलं पूजाव सरकार म्हणतात की हे सर्व विशेष त्या ठिकाणी आहे. आणि त्या विशेषाच्या ठिकाणी जे आहे तिथली ती लीळा आहे, सुंदर अशी ती लीळा आहे. सकाळी सकाळी लखुबाईचा आपल्या अक्षय तृतीया साजरा करण्याकरता येतात, सर्व साहित्य आणतात. पण काय लहामाईसांच्या अंतःकरणामध्ये मी एवढी सदैव नाही आहे, माझ्या ठिकाणी मी करावं एवढी सदन नाही आहे, मी अक्षय तृतीया देवाच्या ठिकाणी साजऱ्या कराव्यात असं माझ्या ठिकाणी काही नाही. आणि हे सर्व मनामध्ये चाललं असताना देवबाप्पा त्यांच्या अंतःकरणातलं जाणतात. अंतःकरणातलं जाणल्यानंतर देवबाप्पा त्यांना म्हणतात, बाई तुम्ही ही घागर घ्या, ही घागर घेऊन जे आहे तुम्ही स्वच्छ धुवा आणि पाण्यामध्ये बुडवून बऱ्यापैकी भरून आणा. भरून आणा म्हटल्यानंतर त्यांनी घालत भरून आणलेली आहे. बाईसांना म्हणतात यांना लागेल ते दे. सर्व साहित्य दिले आणि साहित्य दिल्यानंतर त्यांनी देवाच्या ठिकाणी अक्षय तृतीया साजरा केल्या. पण त्यामागचं कारण काय की त्यांच्या ठिकाणी आर्त होती की देवा मला हे घडावं. मग मी सांगितलं की तोल 2 गोष्टीचा असतो. दादाजींनी तोल या शब्दावरती सांगितलं. तो तोल म्हणजे काय आहे, बऱ्या गोष्टीच्याही, चांगल्या गोष्टीच्याही, वाईट गोष्टीच्याही. मग जी गोष्ट वाढवली त्या गोष्टीचा तोल जो आहे तो पुढे. इथे लहामाईसांनी देवाकडे आर्त भावली, त्या आरतीचा तोल जो आहे गेला आणि देवाने त्यांचे मनोरथ पूर्ण केले. याच प्रमाणे जे आहे अनेक जण देवाकडे विनंती करतात, देवाकडे जातात आणि देवाला म्हणतात देवा माझी आर्त पूर्ण. काही वेळेस आम्ही सुद्धा जातो आणि म्हणत असतो, मी सुद्धा कुठेतरी गेलो होतो, मी तरी म्हणत असतो. पण आता जे आहे त्या आर्तवंतांची ती आर्त पूर्ण होते. जशी प्रशांत भाऊची आज आर्त पूर्ण झालेली आहे साधू संतांचे आणि वास्तुशांतीचं सुद्धा. कधी कधी आपण जातो आणि देवाला विनंती करतो, मी असे जाणुनी महाद्वारासी गेलो की भेटेन माझ्या प्रभुरा उडासी. अलिंगणी घेई आपुल्या श्रीचरण अभयदान मागेन मी पूर्ण पूर्ण. अभयदान मागेन मी पूर्ण पूर्ण. तर आपण घडलेल्या प्रत्येक दोषाविषयी जे आहे अभयदान जर मागत आलात आणि देवाला जे आहे आर्त भावित राहिला देवाकरता, तर निश्चितच देवबाप्पा आपली आर्त पूर्ण करतील. या अक्षय तृतीयाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि अशीच ही आर्त या प्रशांतभाऊ चव्हाणची देव वेळोवेळी पुरवत राहो. त्यांनी या ठिकाणी मला आमंत्रित केलं, पण चुकीनं पत्रिकेमध्ये नाव जे आहे ते मी त्यांना विचारलं की बाबा हे असं कसं काय. मी तर तुला असं सांगितलंच नव्हतं. मी तर सांगत असतो की माझे नाव केशराज लिहून टाक, महात्मा केशराज भरपूर झालं. पण काय आहे, काही लोक गीतावाले लावतात म्हणून म्हटलं गीतावाले टाकत जा, पण त्याच्यात महाराज मिसप्रिंट आलेला आहे. तर आपण जीवाला कोणालाही महाराज म्हणू नये, बुवा म्हणावं, छत्रपती राजे म्हणावे. राजस्थानमध्ये राजे लोकांना जे आहे ना, तर राणा प्रताप किंवा महाराणा प्रताप या शब्दाने जे आहे त्यांना उद्घोषित करतात. पण आपण या ठिकाणी जे आहे, जर कोणाला असं वाटत असेल की मी ते टाकायला लावलं
तर त्यांनी ते दूर करून घ्यावं असं मला वाटतं बरं का. तो मिसप्रिंट आहे. मराठीत त्याला मुद्रा राक्षसाचा दोष म्हटले जातं. आम्ही गीता शिकवतो सकाळी 6:45 पासून तर 8 वाजेपर्यंत, ज्यामध्ये अशा माऊल्या आहेत की ज्या म्हणाल्यात की आमच्या गुरुजनांनी आम्हाला गीता शिकवताना म्हटलं की तुला कधीच गीता येणार नाही, पण आज मी तुझ्याकडे आलो आणि गीता शिकली आणि बऱ्यापैकी गीता म्हणतोय. खरंच हे तुझं हे आहे आम्हाला मार्गदर्शन. पण मी त्यांना म्हणत असतो की ही देवाची कृपा आहे. मी एक पांथस्थ आहे. भेटलेल्यांना फक्त जे आहे मार्गदर्शन करणं माझं काम आहे आणि मी ते मार्गदर्शन करत असतो. म्हणून त्या पत्रिकेमध्ये जे टाकलेलं जे आहे ना माझ्या नावापुढे, ते कोणी गृहीत धरू नका बरे का. तो मुद्रा राक्षसाचा दोष आहे, त्याला आपण मिसप्रिंट म्हणतो. आणि या ठिकाणी वेळोवेळी प्रशांत भाऊंना आणि या चव्हाण परिवाराला असे हे कार्य यांच्याकडून घडत राहो आणि या दिवशी केल्यामुळे कधी क्षय होणार नाही हे तर निश्चितच आहे. हे कार्य असं पुढे चालत राहील. एकदा आपण प्रशांत भाऊ करता टाळ्या निश्चितच वाजवूया. धन्यवाद. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. मराठीचं शास्त्र आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर सकळही शास्त्र या शास्त्राची मिळती, परी हे कवनाही न मिळेल. जरा सूत्र तर बोलून पहा, निर्णय बोला. पुन्हा जीवा ही सामुग्री म्हणजे गडदरागा सामुग्री असेल, ती सामुग्री कोणती याच्यावर ते सूत्र तपासून पहा. दुसरं आहे स्वामींनी सांगितलं, स्वामीचं सूत्र आहे सकळ ही सामुग्री परी तेजवणी येथीची ते व्युत्पन्न व्हावती. आता सकळी सामुग्री त्या तेजाचं सांगितलं. आता सामुग्री तुम्ही तपासली का? त्याच्यावर तोल धरून राहिले का? अहो त्याच्यावर तोल धरा. स्वामीच्या सूत्राच्या निर्णयावर ब्रह्मविद्येवर तोल धरा. स्वामी म्हणतात सोक्ती शास्त्रोक्ती लोकोक्ती या तिन्ही मुक्ती परी तेजवणी येथीच्या उत्पत्ती उत्पन्न व्हावं का. सारं सोडा. हे सारे शास्त्र स्पष्ट लिहिलं आहे. गीता, भागवत, पुराण, 6 शास्त्र हे वेदाच्या विचाराने सारविलेले आहेत. त्याच्यावर जो अर्थ लावले असतील तो चुकीचा आहे. जरा अर्थ पहा. आचारस्थळ महाभाष्याची पोथी असेल तर वाचून इथून जा. आचार मालिका सूत्र क्रमांक 3 पासून 3, 4, 5, 6 या सूत्राचा घरी जाऊन अभ्यास करा. मी काय बोलतो, चुकीचं बोलतो का हे तपासून पहा. नसेल तर मला 10 शिव्या द्या, फोनवर द्या, मी आपलं स्वागत करू. आणि म्हणून हा तोल सांभाळायचा. अन्यथा काय होईल नाही. या चक्रधर स्वामीचे जे सत्यार्थ विचार आहे, शास्त्र आहे, हे लोप पावेल, हे राहणार नाही. हे जे गीतेचे जे क्लासेस चाललेले आहे, क्लासेसचं जे पेव फुटलेलं आहे, हे अनलिगल आहे. कर्मराठीच्या शास्त्रानं जीवाचा उद्धार होणार नाही. गीता ही हिंसेला प्रवृत्त करणारी आहे. हिंसेचा पुरस्कार केला आहे. नाही म्हणा. एखाद्यानं पुढे यावं का? गीतेला अर्जुन आला, गीतेनं तयार केलं कशासाठी? कशासाठी बोला? कशासाठी? युद्ध करण्यासाठी. मग युद्ध केल्याने त्या अर्जुनाचा उद्धार झाला का? मग तुमचा होईल का? अहो इथं अहिंसावादी शास्त्र पाहिजे, अहिंसावादी धर्म पाहिजे, अहिंसावादी विचार पाहिजे. कशाला भूलता? जर तुम्ही हे सोंग केलं, तुम्ही बाळभिक्षुका दंडवत तुम्हाला. पण या बाळभिक्षुकाचा काय फायदा झाला पाहिजे. राग मानू नका, मी बोलून जातो. मी केल्यानंतर कोणी बोलणार नाही. पंथामध्ये मी एकच आहे. लोक म्हणतात तुम्ही विरुद्ध बोलतात. विरुद्ध नाही बोलत, मी सत्यार्थ मानतो. मी आपला तोल सत्यार्थावर सांभाळलेला आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून आपला ध्वज फडकावला माझ्या हाताने. काय म्हणतो माहिती आहे का? मान करुणी उंचा पुली गगनात फडकतो भारतो पंथाचा ध्वजा, भारतो पंथाचा ध्वजा.
शुभ्र रंग हा निर्मळतेचा, निर्मळ बना आपलं अंतकरण निर्मळ ठेवा. शुद्ध रंग हा निर्मळतेचा आणि शुद्ध जीवन मानवतेचा. डोलुनी मार्ग मानवतेचा, मानवता शिकवली आहे. याचं नाव धरा आणि त्याचं सोडून द्या. हे कोण सांगितलं तुम्हाला? मानवता शिका, याच्यात मानवता नाही म्हणत. सर्व समान. मी तुम्हाला सांगितलं ना, आजचं अध्यक्षस्थान अजय दादाला त्यांनी बोला सांगा. मी सांगितलं मला आदर आहे. मी महंत आहो. हे महंत आहेत का? मग अध्यक्षाचं स्थान मला पाहिजे होतं ना? पाहिजे का नाही? काही असेल तरी स्थान माझं मोठं आहे, माझी प्रतिष्ठा मोठी आहे. परंतु माझी आपुलकी त्यांच्याकडे धावत होती. आपल्यासमोर आपला मुलगा जर अध्यक्ष कलेक्टर बनत असेल तर आपल्याला आनंद पाहिजे ना हो? आहे का नाही? पाहिजे का नाही? आपला मुलगा जर कलेक्टरच्या खुर्चीवर बसत असेल तर आपल्याला खूप आनंद व्हायला पाहिजे. म्हणून आमचे अजय दादा अध्यक्षपदावर बसल्यानंतर आम्ही नकली नाही बोलत, नकली नाही. मला नक्कल करताच नाही, मला असली सांगता येते. आणि म्हणून आता वेळ होत आहे, माझा तोल जाऊ नये. आणखी काय बरंच होतं, पण मला बोलायसाठी मी 2 तास तरी पाहिजे विचार मांडायला. तेव्हा यांच्या लक्षात येईल. सूत्राचे निर्णय सांगू शकतो, मला पोथीची गरज नाही, परमेश्वर दिल्याला इथंच सांगतो. परंतु वेळ नाही, वेळ फार झालेला आहे. असे तोल सांभाळा. या तरुण मंडळीला पुन्हाच एकदा मी विनंती करतो, तुम्ही स्वामीच्या शास्त्राकडे, ब्रह्मविद्याशास्त्राकडे वळा, त्याच्याकडे जास्त लक्ष द्या आणि ते काय म्हणते त्याप्रमाणे वागा, तर ते तुमचा उद्धार होईल. स्वामी म्हणतात, हे कलियुगी येणे अवतारे नुद्धरे तो कैचे नुद्धरे. चैतन्य अपर परमेश्वर तो देव श्रीचक्रधर सकळ जीवाचे उद्धरिता होय. काय म्हणतात? सकळ जीवाचे उद्धरिता होय, रक्षिता होय. आपण कुठे चाललो? आपण कुठे चाललो? म्हणून माझी नम्र विनंती आहे आपल्याला, तरुण आहात तुम्ही, मी आहो तोपर्यंत हेच बोलणार आहोत. मी ज्या ज्या सभेमध्ये आहो, माझा हा प्रचार आणि प्रसार आहे. किती मोठे आहे हे तर आमचे पोरबाळ आहेत. सारकर बाबासारखे खडखंड होते तरी ते तर असंच बोललो, आता तरी असं तरी बोललो. पण तेव्हा बोलून गेलो मी का गीतेचं पारायण कोणीही करू नका. गीतेचं पारायण करणे म्हणजे अन्य कथन करणे होय. आणि अन्य कथन केले तर स्वामी काय म्हणतात? अन्य कथने पुरुष धर्मापासून जाय. आणि अन्य कथन नसेल होत ते एखाद्याला छाती टोपणे पुढे याव, सांगा मला अन्य कथन होते का नाही. ते अहिंसावादी शास्त्र अहिंसा करण्यासाठी त्या अर्जुनाला 18 अक्षौहिणी सैन्य मारण्यासाठी प्रवृत्त केलं. कोणी तिथे केलं? गीतेनं. आणि आमच्या ब्रह्मविद्याशास्त्रात काय सांगितलं? बघ इकडे बा, ढोके साहेब इकडे बा. आणि आमच्या ब्रह्मविद्याशास्त्राने काय सांगितलं? तुमचे मुंगी राण न व्हावी, मुक्तीची चाट तेने मुंगिये बिरू न चिंतावे. हे आमचं ब्रह्मविद्याशास्त्र. आणि गीता काय सांगते? हे चल उठ, धनुष्य बाण घे. तू जर लढाईमध्ये मेला तर स्वर्गाचं सुख भोगशील. उद्धार होईल का? आणि जर जिंकला तर पृथ्वीचं राज्य भोगशील. याच्या पलीकडे अर्जुनाला काय प्राप्त झालं होतं का? झालं का? ही सर्व बांधणी व्यासाची आहे. तुम्ही पापा गीता श्रीकृष्ण होती ये रावघी वासोक्ती, याचा निर्णय पहा ना. गीता व्यासे बांधिली, श्लोके बांधिली. कोण? व्यासे श्लोके बांधिली. निर्णय हे श्लोकाची बांधली व्यासाने केली. हे व्यासमुक्ती आहे. आलं का लक्षात? आणि म्हणून बंधूंनो, मी बोलून गेलो, कदाचित 4-2 मिनटं जास्ती झाले असतील, माफ करा, मी क्षमा मागतो. आणि वेळ बराच झाला आहे. आणि मग मला बोलावं असं वाटलं तर मग जरा मला ते पळता येत नाही, पण पळायला लागलो की नाही तर त्या जवान जोडीच्या पुढेही पळू शकतो. 80 वर्षाचा म्हातारा हो, त्याच्याबद्दल काय नाही. पण 80 वर्षाची ताकद नाही, माझ्यात 8 वर्षाची ताकद आहे. लक्षात? आणि ते कशामुळे आहे? स्वामीच्या कृपेमुळे ना, स्वामीच्या शास्त्रामुळे. दुसरी ताकदच नाही माझ्यात. आणि म्हणून
आपण ऐकून घेतलं. मला बोलवलं इथे आणि बोलण्याचा अवसर काही चुकला असेल, जर या तरुण मंडळीचे माझ्या लेकरं आहेत ते यांचं जर मन दुखावलं असेल तर सरळ अंतकरणाने त्यांनी माफी मागावी. मी यांच्यासाठीच बोललो तर तुम्ही इकडे वळा, त्यांचा फायदा आहे. नाही वळले तर वाया गेले, माझं काय बिघडलं. आणि म्हणून आता जे सांगितलं ते आपण ऐकून घेतलं. आपण सर्वांचं अभिनंदन करतो, आभार मानतो आणि मी माझे 2 शब्द इथे थांबवतो. श्री गोपाल कृष्ण महाराज की, श्री दत्तात्रेय प्रभू महाराज की, भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की, आणि 5 अवतार उपार झाले, 5 अवतार की. चित्परा कारुण्या नटनागरा द्वय खरा विघ्नादि दोषाहरा सहंदे जर जीव तारुनिवरा भूता कृताई धरा दातारा करुणा खरा वरमते द्यावी विभो गुरुजरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम. आता सर्वांचे तोल चालले आहे. आता नावं कोणाकोणाचे घ्या आणि कोणाकोणाचे नाही, तर मला हे विचारच येऊन राहिला. वास्तविक सर्वज्ञ स्वामींनी सांगितलेलं आहे फक्त पदार्थ 4च आहे: जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर. आणि हे 4च जे पदार्थ सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पण देवानं सांगितलेलं आहे. काय म्हटलं आहे? स्वामींच्या काळात कोणी संत नव्हते, कोणी महंत नव्हते, फक्त भक्त होते. मग ते जे सर्वसंग परित्याग करून आले स्वामींना, ते स्वामींच्या सन्निधानातले संत होते. आणि जे सन्निधानामध्ये नव्हते ते भक्त होते. आज या निमखेडा या गावामध्ये वास्तविक प्रशांत भाऊ, खरोखर या गावामध्ये 2-3च घरं आहे पंथीय, पण प्रशांत भाऊ दरवर्षी या गावामध्ये पंचअवतार उपार या निमित्ताने दरवर्षी कार्यक्रम एक करून घेतात. या गावात स्वतःहून करतात, कोणाला काही न मागता करून घेतात. आणि त्यांनी हे इथे या गृह उभारलेलं आहे. त्या गृहप्रवेशानिमित्ताने आज इथे ही धर्मसभा आणि त्या धर्मसभेला आज अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय वाकेकर दादा, तसेच आदरणीय श्रद्धेय दुसरे वाकेकर दादा, आदरणीय श्रद्धेय गीतावाले बाबा आणि आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत चिरडे बाबा. खरोखर त्यांनी इतकं छान सुंदर बोललेले आहे की खरंच छान बोललेले, की सर्वांना या त्या गोष्टी समजणार असंच बोललेले आहे. वास्तविक बघितलं तर बरेच लोक सूत्र तर स्वामींचं बोलत नाही सभेमध्ये. का? की सर्वजण चेअरवर बसलेले असतात. ज्यांना बसता येत नाही त्यांनी बसावं, ज्यांना बसता येते त्यांनी खरोखर खाली बसावं. आणि जे धर्मसभा आपण ऐकतो ते 2 दंडवत घालून बसावं. चेअर कोणाला नाही आवडत. ज्याला त्याला वाटते आज मतदानासाठी उभं राहा. मतदान तर एकच होते, एकालाच कोणती चेअर मिळते, पण आज त्या खुर्चीसाठी एवढे जण उभे होते की 100 जण उभे राहते. खुर्ची कोणाला नाही आवडत. सर्वांनाच वाटते ज्यांना चेअर पाहिजे त्यांना मिळत नाही आणि ज्यांना नाही पाहिजे त्यांना खुर्ची मिळते. परंतु आज या धर्मसभेला लाभलेले आहे परमपूजनीय चिरडे बाबा आणि तसंच परमपूजनीय प्रफुल्ल दादा, सुदाम दादा. मी आता कारण की वेळेनुसार मी नावं घेतो बरं, नाही तर कोणी राग मानू नये. आणि खरंच या जिथे तिथे
आपला जो पंथाचा प्रचार करत आहे असे परमपूजनीय मुरारी दादा, आणि तसंच परमपूजनीय हे मला साथ द्यायला बसलेले आहे जे संत, ते संत आणि वासनिक बंधू भगिनी सर्वजण आज उपस्थित झालेला आहे. तर इथे या वास्तुपूजनाच्या निमित्ताने आपण सर्व उपस्थितीत आहोत आणि या दिवशी ठेवलेले आहे की जिथं खरोखर अक्षय म्हणजे कशाचा क्षय होणार नाही. या गावामध्ये प्रशांत भाऊ आहे तोपर्यंत खरोखर हा कार्यक्रम कधीच थांबणार नाही, अक्षय क्रिया कधीच होणार नाही. प्रशांत भाऊ आहे तोपर्यंत दरवर्षी हा कार्यक्रम होत राहत आणि होईलच ही शुभेच्छा आहे माझी. आणि हा त्यांचं हे वास्तू जे तयार केलेले आहे ते वास्तू गृहप्रवेश इथे साधू संतांच्या चरणाने, स्वामींच्या श्रीचरणाने पवित्र ती झालेलीच आहे वास्तविक. आणि त्या वास्तूचं वास्तविक आपण पूजन करत नाही. अन्य लोक वास्तूचं पूजन करतात, आपण वास्तूचं पूजन करत नाही. आपण फक्त परमेश्वराची आर्त करतो की परमेश्वर आपणच इथे आपले श्रीचरणाने ही जागा वास्तू पवित्र करावी. आणि आपण वास्तू का करावं लागते की वास्तू आपल्याला करण्याची काय गरज असते की ज्या जागी हे वास्तू तयार केलेली जाते त्या ठिकाणी अनेक जीवजंतूची हिंसा घडल्या जाते, अनेक सूक्ष्म जंतूची, मुंग्या माकोडे बरेच जीवजंतूची हिंसा होते आणि त्यामुळे ती जागा राजस्थामस होते. हे तर जुन्या जागेवरच वास्तू कुठेतरी कोणत्या तरी देवदेवतेचं तिथं वास्तव्य असते. मग त्या जागेवर जी वास्तू उभारल्या जाते त्या जागेवरची जी देवता असते ती दुखावल्या जाते आणि अनेक जीवजंतूची हिंसा घडल्या जाते. त्यामुळे ती जागा जी राजस्थामस असते ती जागा सात्विक करण्यासाठी त्या वास्तूचं पूजन केल्या जाते. ती जर वास्तू पूजन केली नाही आपण तर तिथे अनेकही जीवाची हिंसा घडल्या जाते. एकदा भांडारेकर स्वामींजवळ बसलेले आहे. स्वामी म्हणतात की काही रस्त्याने भिक्षेला जात होते भांडारेकर. स्वामी म्हणतात जर तुम्ही जाताना काही दिसलं तर बोलू नका. परंतु भांडारेकर जेव्हा भिक्षेला जाताना बघतात तर ती काय एक शाळा बांधलेली असते आणि त्या शाळेचं वास्तुपूजन झालेलं नसते. त्यामुळे त्या जागेवरची जी देवता होती ती जागा त्या शाळेमध्ये जेवढे मुलं होते त्या तेवढे जीवांची बळी घेण्यासाठी ती देवता ती शाळा हलवत आहे आणि ती शाळा पाडायची आणि त्या जीवाची बळी घ्यायची. आणि भांडारेकर तिथून भिक्षेला जात आहे, बघत आहे, शाळा हालत आहे आणि भांडारेकर म्हणतात त्या मुलांना की बाहेर निघा, बाहेर निघा, नाहीतर ही शाळा पडणार. आणि भांडारेकर असं बोलल्यानंतर ते मुलं सर्व बाहेर निघाले आणि ती खरोखर ती शाळा पडली. ती देवता त्या जीवांची हत्या करणार होती, बळी घेणार होती. तो जोपर्यंत त्या देवी देवतेला बळी दिला जात नाही तोपर्यंत ती शांत होत नाही. परंतु भांडारेकरांनी बोलल्यानंतर तिथे काय झालं की ते मुलं सर्व बाहेर निघाले, मास्तर सर्व बाहेर निघाले त्या शाळेमधून आणि भांडारेकरांना शाबासकी देऊ लागले. पण काही इकडे काय झालं, त्या देवतेला बळी न घेतल्यामुळे काय झालं की त्या भांडारेकराला त्रास दिला त्या देवताने की आम्हाला बळी का बरं घेऊ, की शेवटी त्यांना उठणं बसणं मुश्किल झालं. आणि त्यावेळेस सर्व सेवा स्वामींनी केली. शेवटच्या अंतकाळापर्यंत त्या देवतेने त्रास दिला, परंतु स्वामी तेव्हा त्यांच्या सोबत होते. स्वामी असल्यामुळे त्यांना वाटलं तर नाही, तरी पण अंतकाळापर्यंत त्यांना त्रास दिला गेला आणि ते स्वामींच्या मांडीवर त्यांचे प्राण गेले.
त्यांनी तर चांगलंच केलं, पण त्या देवतेनं शेवटी त्रास दिला का? बळी घेऊ दिलं नाही. त्या भांडारेकरांना स्वामींची मांडणी मिळाली. किती भाग्यवान होते ते भांडारेकर. तुझ्या मांडीची उष्टी काय करावं हे भांडारेकरांनी आपल्याला शिकवून दिलेलं आहे. ती मांडी आपल्याला कशी मिळेल हे भांडारेकरांनी आपल्याला. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. या मार्गाशी आदी कारण श्री दत्तात्रेय प्रभु महाराज आणि ज्ञानदाता, साधनदाता, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभु महाराज आणि पाचवी होता पंचकृष्ण अवतारांच्या चरणी नमन करतो. प्रशांत भाऊनी या ठिकाणी धर्मसभा आयोजित केलेली आहे आणि पंचवतार उपार आहे. चिरटे बाबांनी सांगितलं, महंत बाबांनी आता अनेक प्रकारचा बहुआयामी असा हा कार्यक्रम आहे. पण या ठिकाणी जोपर्यंत साधनदाताला बोलवत नाही आणि तुम्ही थकलेले आहात, फार त्रसून गेलेले आहात, तरी कूलर आहेत म्हणा. आता आमच्या इकडे येऊन राहिली हवा थोडी थोडी, तिकडे पण येऊन राहिलेली आहे. मला माहीत आहे तुमची परिस्थिती, मी जाणतो आहे आणि मी अवघ्या काही वेळातच संपवणार आहे. कारण अध्यक्ष म्हणलं ती 1 तास घेऊ शकतो, 1.5 तास, पण ऐसा अंत न पाहिजे किंगा अडकले, नाही का, जास्त होऊन जाईल म्हणून शॉर्टकटमध्ये निपटण्याचा प्रयत्न करतो. आणि मी पहिले स्वामी श्री चक्रधर प्रभू महाराजांना या ठिकाणी एकदा बोलू, एक कळव म्हणतो, तुम्ही माझ्या मागे म्हणा. म्हणजे ते प्रशांत भाऊनी आणि आयोजकांनी आपले डोके भाऊनी वगैरे जे आयोजन केलेलं आहे, खऱ्या अर्थाने साधनदाता या ठिकाणी, ज्ञानदाता, मोक्षदाता, कैवल्यदाता. मग आपल्या व्याख्यानाला आपण सुरुवात करू. स्वामींना आधी बोलू, तुमच्यासाठी बोलत आहे, आपल्या सर्वांसाठी. हात जोडा, स्वामींना बोलवायचं आहे. श्री चक्रधरा तुम्ही या हो, श्री चक्रधरा तुम्ही या हो, माझी आर्त जाणून या हो, माझी आर्त जाणून या हो, मज शांत विण्या तुम्ही या हो, मज शांत विण्या तुम्ही या हो, मज प्रेम देण्या तुम्ही या हो, मज प्रेम देण्या तुम्ही या हो, तुझी एक एक ती लीळा, तुझी एक एक ती लीळा, श्रवण करिता परमेशा, श्रवण करिता परमेशा, मज वाटे जवळी सदा, मज वाटे जवळी सदा, रहावा तो स्वामी माझा, रहावा तो स्वामी माझा, माझ्या श्रूंची किंमत द्या हो, माझ्या श्रूंची किंमत द्या हो, तुझ्या प्रेमात मी ना हो, तुझ्या प्रेमात मी ना हो, श्री चक्रधरा तुम्ही या हो, श्री चक्रधरा तुम्ही या हो, माझी आर्त जाणून या हो, माझी आर्त जाणून या हो, तुझ्या रूपाचा तो रस, तुझ्या रूपाचा तो रस, सन्निधानी दिला भक्तास, सन्निधानी दिला भक्तास, आम्ही असन्निधानी पापी, आम्ही असन्निधानी पापी,
नाही जोडिले परमेशासी, नाही जोडिले परमेशासी, ते रूप मला दाखवा हो, ते रूप मला दाखवा हो. सदानयनी श्री चक्रधर राहो, सदा नयनी श्री चक्रधर राहो, श्री चक्रधरा तुम्ही आहो, श्री चक्रधरा तुम्ही आहो. माझी आर्त जाणून आहो, माझी आत जाणून आहो, माझी आर्त जाणून आहो, माझी आत जाणून आहो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. रखरखत्या उन्हामध्ये पाणी जास्त प्यावं लागून आलं आणि एवढ्या वेळचं माहित आहे तुम्हाला कसं तापलेलं वातावरण, इकडेही तापलेलं वातावरण सगळं, तरी आज कमी आहे बाबांनी सांगितलं तरी आज कमी आहे. बरोबर. तर या ठिकाणी उन्हाचाही तोल गेला म्हणतात. या ठिकाणी प्रशांत भाऊ चव्हाण यांचा फोन आला आणि दादा यावं लागतं. ठीक आहे म्हटलं. या धर्मसभेला प्रामुख्याने ज्यांची उपस्थिती आहे, ज्यांनी सांगितलं की मी दादांना अध्यक्ष केलं, फार फार त्यांचेही धन्यवाद. कारण त्यांनी माझं नाव सुचवलं. तसं त्यांच्याचकडे अध्यक्षपद द्यायला पाहिजे तर म्हणजे मी मोकळा झालो असतो, नाही का? कारण सगळं लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. आणि अशा प्रकारे या धर्मसभेला धर्मध्वज ज्यांच्या हस्ते फडकवला आणि असे गाडे अभ्यासक, चिकित्सक असे आमचे परमपूजनीय महंत चिरडे बाबाजी आणि या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे ज्यांनी अतिशय सुंदर असं वक्तव्य केलं आणि एक तोल सांगितला आणि त्या तोलवर सगळं महाभारत उभा झालं. बाबांनी रोखटोकपणे सुरू केलं आणि अशा प्रकारे. आणि उद्धवराज दादाजी वाकीकर माझे छोटे गुरुबंधू, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला प्रामुख्याने ज्यांची उपस्थिती आहे, फार सुंदर असे विचार ज्यांनी आपल्याला दिले असे परमपूजनीय परमहंत केशराज दादाजी पंजाबी. त्याचप्रमाणे आमच्या ताई पंजाबी ताई, नाव काय, परमपूजनीय तपस्विनी पुष्पाताईजी पंजाबी, फार सुंदर असं बोलल्या बरं का. फार सुंदर अनमोल असे विचार त्यांनी दिले. त्याचप्रमाणे आमच्या या कार्यक्रमाला ज्यांची प्रामुख्याने उपस्थिती आहे असे परमपूजनीय भक्तराज बाबाजी बरोबर मातनी, त्यानंतर त्यांच्या समवेत आले लोणारकर दादाजी, त्याचप्रमाणे आमचे सर्व तपस्विनी माता आहेत आणि दादाजी सर्व तपस्विनी. आता त्यांचे नाव मला माहीत नाही, पण जे काही आहे त्या ठिकाणी ते सर्व तपस्विनी महिला ताई आमच्या आणि दादाजी आमचे सर्व. त्याचप्रमाणे इकडे स्टेजवर गौरांग कोणता आहे, सुदाम दादाजी, परमपूजनीय सुदाम दादाजी माहूरकर कवीश्वर. त्याचप्रमाणे इकडे आमचे दादा श्यामदादाजी लांडगे आमचे वामोरीचेच आहे. त्याचप्रमाणे दादा शिवलीकर दादाजी, अमोल दादाजी परमपूजनीय श्री अमोल दादाजी शिवलीकर, हां कीर्तनकार, सुप्रसिद्ध महाराष्ट्रात कीर्तनकार, व्याख्याते, मस्त आवाज आहे बाबांचा. अगदी दादांच्या आवाजाला तोंड नाही बरं का, सुंदर कीर्तन करतात अगदी. आणि महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असलेले आपले कीर्तनकार, एकदा जोरदार टाळ्या गजरात त्यांचं स्वागत करा. तयार होऊन आलेले आहेत आमचे दादारावजी उगेस आहे दादा आमचे. आणि त्याचप्रमाणे सुंदर असं सूत्रसंचालन करणारे आमचे ढोके भाऊ, फार सुंदर. आणि असा बहुआयामी असा. आणि आमचे पंकजराज दादा दिसले नाही, सर्व सेवा त्यांनी केली आहेत का? अच्छा, होते आता पण कुठेतरी सेवेमध्ये असते. आणखी हा ते आता घेऊन वा 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 टेकाडीवाले आमचे, त्यांना तर प्राईज द्यायचं आपल्याला. वा वा, बरं झालं आठवण केलं. मग असं आमचे टेकाडी निवासी ज्यांनी फार सुंदर असं तुम्हाला सुश्राव्य असं संगीतामध्ये न्हावून टाकलं परमेश्वराच्या सर्वज्ञांच्या असे. आणि या ठिकाणी मोदान आलेले आमच्या तपस्विनी ताई, त्याचप्रमाणे आपण सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले बालगोपाल. अच्छा, रेकॉर्डिंग करणारे दादा सुटून गेले, मुख्य माणूस सुटले, आता कसं होणार आहे. परमपूजनीय मोरारी मल्ल दादाजी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्व वेळ फार झालेला आहे. सर्व भिक्षुक आणि कोणी राहिलं असेल, सुटलं असेल अनावदादांनी,
हे सर्व आपण या ठिकाणी, तुम्ही नसते तर आम्ही बोलू शकलो नसतो. आणि आता उद्धवराज दादाजींनी स्टार्ट केलं, अशी ताकद परमेश्वराने दिली की पहिले वाटलं की स्टेप कशा चढायच्या, पण स्टेप चढत गेलो की अगदी उंच टोकावर भाऊ केले. कारण भाऊंना माहीत नाही की या ज्ञानियांच्या ठिकाणी, आता हा वाद सोडून द्या तुम्ही, तुम्हाला वाटेल की वाद करून राहिलेले आहे, पण हे कसं असतं, हा वाद नाही, त्यांनी सांगितलं हे काय आहे, विचार आहेत आपले, विचार प्रकाशाने 24 पक्षकार आहेत नाही का, 24 पक्षकारांचे अनेक मत आहे. मानव मातीच्या डोळ्यापुढं ओळखती केशरीदास बासांच्या आणि पंडित बासांचे सुद्धा 2 पक्ष आहेत, आहे की नाही बाबा. मग असे विचार आहेत आपापले नाही का. विद्वत्ता असली की ती विद्वत्ता थांबत नसते, ती विद्वत्ता कुठं माणसाला हे करते, कारण चिंतन असतं, मनन असतं त्याच्या मागे. म्हणून वाईटही समजण्याची गरज नाही, पण काय त्याच्यावर चिंतन करणंही एवढंच आवश्यक आहे. असं या ठिकाणी कूलरच्या समोर बसल्यामुळे इकडे हवा येत नाही आहे, पण तरी रखरखत्या उन्हात आपण बसलेले आहात. आपण सर्व धन्यवादास पात्र आहात. या ठिकाणी खरंच सांगायचं तात्पर्य म्हणजे की धर्मसभा फार वेळ झाला आणि तुम्ही फार वेळापासून ऐकून आले, सगळे तुम्ही प्रवचन ऐकले, सगळं ऐकलं, आणि आता शेवटचा चेंडू आमच्या कोर्टात आलेला आहे की नाही. म्हणून सगळ्यांनी आपापले विचार मांडले. उद्धवराज दादाजींनी एकच तोल सांगितला, तोलावर तोल होऊन गेले, सगळे सुटत गेले, एकही गाडी जागेवर यायला तयार नाही. आणि आमच्या दादाजींनी अक्षय तृतीयाचं फार सुंदर असं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि आमच्या बाबाजींनी तर फार चौकार छटकार मारले IPLचे, सगळे एकदम मी असा आहे, तुम्हाला काही करा तुम्ही नाही का. अशा प्रकारे नाही का सांगायचं तात्पर्य, असं सगळं बहुआयामी असा कार्यक्रम प्रशांत भाऊनी हा केला आणि त्यांच्या मंडळींनी. खरंच महत्वाचं म्हणजे पंचअवतार उपार आमच्या ताईजींनी फार सुंदर अशी भांडारेकरांची लीळा सांगितली आहे. परमेश्वराचं केलं की परमेश्वर कसं आपलं करतो याचं उदाहरण त्यांनी सांगितलेलं आहे. तो या आपण पे दिजे तरी हे आपण पे दे. मग हे सूत्र बाबांनी सांगितल्याप्रमाणे व्युत्पन्नापूर्वक व्हावे, कुठेही लावू शकतो, व्यापक आहे नाही का. या आपण पे दिजे तरी हे आपण पे दे. तुम्ही सेवा दास्य द्या, तर परमेश्वराचं भांडारेकरांनी 16 वरिके सन्निधान परी पुष्ट विभाग काही देखीलाची नाही असं वर्णन केलेलं आहे. तो पुष्ट विभाग कधी पाहिला नाही, आणि ते जे वर्णन केलेलं आहे भांडारेकरांचं, स्वतः आमच्या सर्वज्ञांनी वर्णन केलेलं आहे. आणि ते वर्णन करताना सर्वज्ञ थोडंही थांबले नाहीत, पटकन केला बाई काय 16 वरिके सन्निधान, हा किती महत्वाचा विषय आहे. परिपुष्ट विभाग काही देखील नाही, भांडारेकरांसारखे उठो बैस कौनीची नेनती, एवढं म्हणजे भांडारेकरांचं महत्व स्वामींनी सांगितलंय. ते भांडारेकरांचं महत्व आमच्या ताईंनी सांगितलं, फार अतिशय महत्वाचं महत्व सांगितलं. स्वामींचं केल्यामुळे परमेश्वराने त्यांना कुठेही वंचकत्व केलं नाही, लक्षात ठेवतं. जीव देवता सापेक्ष, परमेश्वर निरपेक्ष, फार मोठा असा विषय नाही का. जीव देवता कसे सापेक्ष, कुठला तरी अपेक्षा असेल तर कुठली तरी अपेक्षा असली की माणूस एकामेकाकडून काहीतरी हे घेतो, याचं जर मी भलं केलं तर हा माझं भलं करेल. पण परमेश्वराची जी व्याख्या करताना भगवंतांनी सरळ सांगितले आहे, जीव देवता सापेक्ष, परमेश्वर निरपेक्ष, कुठलीही अपेक्षा नाही, अनमित बंधू आहे. निमित्त ती कृपा तुमच्यावर करतोय जीवावर, पण जीवास ते समजलं पाहिजे ना. दादांनी सांगितलं, केशराज दादांनी आर्त करायला पाहिजे. प्रशांत भाऊनी आर्त केली, तळमळ केली, म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम होऊ शकला. तुमची आमची भेट झाली, विचाराचं आदान प्रदान झालं, अनेक गोष्टींना स्पर्श करण्यात आला, आणि अशा प्रकारचं ते हे जे आहे. म्हणून परमेश्वर कसा आहे, निर्निमित्त कृपा करणार आहे, पण तो समजला पाहिजे. तो ज्ञानातून, उद्धवराज दादांनी फार सुंदर सांगितलं, तो ज्ञानातून समजला पाहिजे. म्हणून गुरु कोणाला करावं हेही समजलं पाहिजे आपल्याला, नाही तर भलत्यालाच गुरु करत बसले तर भलतं करून बसाल. म्हणून स्वामी श्री चक्रधर प्रभू महाराज म्हणतात एकदा की एका गुरुला 2 शिष्य होते. पहा गुरु कसा करायचा हे सर्वज्ञांनी ज्ञानातून सांगितलं. उद्धवराज दादांनी सांगितलं ज्ञान घ्या. भगवद्गीतेमधला तो श्लोक आहे, नाही ज्ञानेन सदृश्यम पवित्रमीय विद्यते. अर्जुना, या ज्ञानासारखी जगात कुठलीही पवित्र वस्तू नाही. तू माझं ज्ञान घे, त्या ज्ञानाने तू मला ओळख. आणि मग इथं ते ज्ञान पवित्र आहे असं म्हटलेलं आहे. आणि असं पवित्र ज्ञान या जगाच्या पाठीवर कुठं आहे, तर ते म्हणजे ब्रह्मविद्या, तत्वज्ञान.
श्री चक्रधर प्रभू महाराजांचं फार अनमोल असं ब्रह्मविद्या तत्वज्ञान आहे बाबांनी सांगितलं. मग ते ब्रह्मविद्या तत्वज्ञान अभ्यासताना स्वामी श्री चक्रधर प्रभू महाराज म्हणतात, माझं जर ज्ञान घ्यायचं आहे ना, ते एखादा चांगला गुरु करा. आणि जर तुम्ही गुरु जर वाईट केला तर मग कसं होतं ते सांगतात. एका गुरुला म्हणतात 2 शिष्य होते. मग अतिशय महत्वाचा विनोदी प्रसंग स्वामींनी सांगितला. एका गुरुला 2 शिष्य होते. ते दोनही असे होते कार्टून शो पूर्ण. कार्टून शो माहिती आहे ना मला, असे कार्टून शो होते आणि गुरुही कार्टून शोच होता त्यांचा. मग गुरुनी ते ज्ञान सांगितलं, मी असा आहे, मी तसा आहे. गुरु एकदम फेट होते बिलकुल. मग ते दोघं शिष्य त्या ज्ञानाच्या भरात, म्हणजे त्याला म्हणतात अर्धवट राव. अर्ध ज्ञान घेतलं तर काय होते त्याचं सांगतात आहे स्वामी. मग त्यांनी ते एका गुरुला 2 शिष्य, मग ते गेले बाहेर. मग आता ज्ञान कोणाला सांगावं, काय करावं, त्यांना प्रश्न आला. मग 2 काय दिसले त्यांना, एक डुकराचं पिल्लू दिसलं. स्वामी पा काय सुंदर सांगतात आहे. ते डुकराचं पिल्लू दिसल्यानंतर या दोघांना वाटलं तुझं ज्ञान जास्त की माझं ज्ञान जास्त. मग त्या डुकराच्या पिल्लाला विचारलं. तो म्हणतो, हाय रे, हा कोण असे. एक म्हणतो हा गजक्षय, म्हणजे गजक्षय म्हणजे हत्ती, गज म्हणजे हत्ती, आणि त्याचा क्षय झाला. अक्षय तृतीयाचं सांगितलं त्यांनी आता. आणि त्याचा क्षय झाला म्हणजे काय होतो, लहान होतो. हा हत्तीचा पिल्लू आहे म्हणे. पाहिलं का गुरु कसे होते डेंजर, आणि त्यांचे शिष्य त्याच्यापेक्षा डेंजर, पूर्ण आउट ऑफ कव्हरेज एरिया. आणि मग ते म्हणे हा काय आहे, गजक्षय आहे, म्हणजे हत्तीचं लहान पिल्लू आहे आपला. हा हत्तीचं लहान पिल्लू, हत्तीचा क्षय झाला म्हणे, कमी कमी होत गेला. आणि ते ज्ञान त्यांनी घेतलं आणि म्हणे त्याचा हा पिल्लू आहे का डुक्कर म्हणजे हत्तीचं पिल्लू, गडबड होईल. म्हणून स्वामी सांगतात, ज्ञान देऊनी उद्धरिती ज्ञान मोचक. बाबांनी टीकेचा अर्थ सांगितला त्या 2-4. बिलकुल ज्ञान मोचक ही टीका फार महत्वाची आहे. म्हणून आमचे सर्वज्ञ सूत्रातून सांगतात की ज्ञान मोचक, ज्ञान घ्या. त्या ज्ञानातून तुमचा भाव, तुमची श्रद्धा दूर करा, नाही तर गडबड होऊन जाईल सगळी. आणि म्हणून ज्ञानमोचक म्हटलेलं आहे. आणि मग ते म्हणे हा हत्तीचा क्षय होता होता हा पिल्लू झाला. दुसरा म्हणे फटरे, हा कोणता आहे म्हणे, अरे हा मुशक विधी, म्हणजे उंदरा ब्रीज म्हणजे वाढत जाणे. मोठा उंदीर, हा कोण आहे म्हणे, मोठा उंदीर आहे म्हणे. आता लक्षात घ्या तुम्ही, नाही का. हा म्हणे मोठा उंदीर आहे. असं का म्हणे, तू खरा की मी खरा. मग आता जाऊ म्हणे आपल्या गुरुकडे. त्यांचं काही जमलं नाही दोघांचं भांडण. मग कुठे गेले, गुरुकडे. आणि गुरु डेंजरच होते, गुरुही खट. मग त्यांच्याही सटकलेलंच होतं. मग गुरुकडे गेले. गुरूंनी पाहिलं, दोघांनी पकडलं त्या डुकऱ्याच्या पिल्ल्याला, पाय बांधले, दोघंही घेऊन आले. आणि गुरु बसले होते. गुरुंनी दुरून पाहिलं, आता कोणती नवीन उपाय आणली बापा डोक्याच्या माग. आणि मग गुरु बसले असताना स्वामी विनोदाने सांगायचे लीळा. आणि मग ते बसलेलेच होते. आले दोघे. आल्यानंतर ते डुकराच्या पिल्ल्या पटकलं धरूनच आपल्या भाषेत, विदर्भाच्या. बाबांनी सांगितलं शेतकऱ्याची भाषा कशी असते विदर्भातल्या, नाही का. आणि मग धरलं तिला पटकून. ते कॅंग कॅंग घुमलायला लागलं. आणि मग म्हणे आमचा निर्णय करा म्हणे. काय, हा हत्तीचा पिल्लू आहे की म्हणे उंदराचं मोठं रूप आहे. आता घ्या. आता गुरु समोरही प्रश्न आला, हे 2 तर बावळट आहे, पण आता मी बावळटच आहे. त्याला माहितच होतं गुरुला, त्याचा कार्यक्रम झालेला आहे. मग त्या गुरु समोर प्रश्न आला, नाही बाबा आता काय करावं. नाही, दोघांपैकी एकाच सांगावं तर गडबड, नाही का. दोघंही तामस आणि रूपात. मग आता गुरुनी काय केलं, गुरुनी डोकं खाजवलं. पहिले गुरु हुशार होते, असं डोकं खाजवलं. ते 2 तर बावळट आहे, पण मी ते यांच्यापेक्षा विद्वान आहे ना, गुरुच यांच्या मी. मग आता काय करा, गुरुनी सांगितलं असं नव्हे म्हणे, हे काय फट रे मारे पगपता जो तुम्ही इत्ता बी नाही जाणत हो. ती भाषा आली या चरित्रामध्ये, बाबाचा माहित आहे की रे, एवढंचही जाणत नाही म्हणे तू. अरे हा डुक्कू काय म्हणते, याचाही पिल्लू नाही, हत्तीचं लहान रूपही नाही, उंदराचं मोठं रूपही नाही. हा कोण आहे, हे चक्रवाक आहे म्हणे. चक्रवाक म्हणजे हवेत उडणारा पक्षी. घ्या. मग स्वामी म्हणाले, ते 2 तरी बरे होते, सोयीचं बोलत होते, थोडे जवळपास तरी होते. हात पशुला पशी तरी बनवत होते, हात त्याच्यापेक्षा भारी निघाला. म्हणजे सांगा तिकडम कशी होऊन जाते, आहे की नाही. म्हणजे लक्षात आलं का तुमचे काही. अशा प्रकारे सांगायचं म्हणजे
लई गडबड आहे. म्हणून काय करायचं, गुरु अर्धवट राव नाही पाहिजे. अर्धवट राव म्हणजे अर्ध ज्ञान असलं की गडबड. म्हणून गुरु कसा पाहिजे, प्रबळ पाहिजे, यथार्थ ध्यानीय पाहिजे. आणि त्या यथार्थ ज्ञानासाठी ही धर्मसभा आहे की नाही. आणि म्हणून प्रशांत भाऊनी हे जगत सगळे विद्वान लोक या ठिकाणी बोलवले कशासाठी, तुम्हाला काहीतरी त्याच्यातून बोध व्हा. परमेश्वर कसा आहे त्यांनी सांगितलं. फुलेभाऊनी सांगितलं की सर्व आम्ही तयारीत होतो. 4 वर्ष झाले हा कार्यक्रम होऊन राहिलेला आहे. आणि 4 वर्षामध्ये साधारण गोष्ट नाहीये की 4 वर्ष अशा खेडेगावामध्ये हा कार्यक्रम राबवणं साधारण नाहीये. आणि तो ते राबवत आहे. तुम्हाला अक्षय तृतीयाची लीळा भाऊंनी फार सुंदर सांगितली दादांनी. त्यांनी लामाईसा लखूबाईसांनी जेव्हा ते सगळं अक्षय तृतीया केली, तिला सुद्धा वाटलं, तो परामर्श थोडक्यात घेतो, की तिला सुद्धा वाटलं की माझा भाव, तिचा तो भाव उफाडून आला की माझं सुद्धा स्वामींच्या ठाई काही प्रवेश नाही, काही क्रिया घडू शकत नाही, अशी मी अभागी. ही जी तडमड होती त्या तडमडीला भगवान श्री चक्रधर स्वामींनी ओळखलं. कारण स्वामींचं नावच सर्वज्ञ आहे. सर्व जाणता, एका ब्रह्मांडाचं जाणता ना अनंत ब्रह्मांडाचं जाणता. आणि मग सर्वधनाती ती सर्वज्ञ, जे जे काही तुम्ही व्याख्या कराल ती, आणि असे प्रकारचे ते सर्वज्ञांनी जाणली. आणि मग अक्षय तृतीया लहामाईसाला म्हणतात, बाई वाण घेऊन या, ते घागरी भरा, त्याच्यात वाण घ्या, काही पदार्थ टाकतात, ती स्पेशली हे आहे, विधी आहे. तो आणला की आमच्या पायावर आता ते घागरीवर पाणी टाका. आणि मग तिची अक्षय तृतीया, आता तुमची अक्षय तृतीया येथून चरितार्थ केली आम्ही, आहे की नाही. आम्ही करून टाकली तुमची अक्षय तृतीया. म्हणजे ते उदकाचं जे तिकडे लागतं की नाही, उदक म्हणजे पाणी, तिकडे जे हे लागतं पुण्य, इकडे स्वामींनी काय केलं, ते गोमट घडवून घेतलं. असा तो उद्धारक परमेश्वर आहे, जीवाला क्षणोक्षणी गोमट देत असतो. आणि गोमट म्हणजे काय, गोमट म्हणजे काय, गोमट म्हणजेच माहित नसतं आपल्याला. गोमट नाही माहित, हा, गोमट म्हणजे लक्षात ठेवायचं, लाभ म्हणजे प्रॉफिट. हे लवकर समजतो नाही का, प्रॉफिट समजतं का, पैसे शेतीतून येणारे, तसं हे प्रॉफिट आहे. इकडे प्रॉफिट भेटत असतं दैवराटीमध्ये. परमेश्वराच्या सगळ्या उद्धारक कार्यामध्ये प्रॉफिट भेटत असतं. त्याला गोमट असं म्हणतात. नाही तर आपल्याच लोकांना माहित नाही गोमटे काय आहे. मग ते गोमट स्वामींनी तिला दिलं. अशा प्रकारे अक्षय तृतीया तिची चरितार्थ केली. आणि आज अक्षय तृतीयाच्या या शुभ पर्वावर भाऊंनी ही धर्मसभा घेतली. सांगायचं तात्पर्य, तुम्ही फक्त उभे ठाका, परमेश्वर बरोबर करतो. एके ठिकाणी खडकोलीला स्वामींचं वास्तव्य होतं. आणि स्वामींचं वास्तव्य असताना स्वामी त्या सांडोवा म्हणजे पूल, त्या पुलावरून स्वामींना जाण्याची प्रवृत्ती झाली. आणि प्रवृत्ती झाल्यानंतर स्वामी म्हणतात, सर्व भक्तजन होते, बट्टोबास काही तिथे होते नाही, थोडी फास्ट घेतो लीळा कारण वेळ झालेला आहे. आणि त्या ठिकाणी मग स्वामी म्हणतात, मला इथे पूल बांधायचा आहे, ह्या पाण्यामध्ये, त्या नदीमध्ये, आणि तिथून मला सामोरं जायचं आहे. आता लक्षात घ्या, भक्तजनांना म्हणतात तुम्ही पूल बांधणं सुरू करा. पूल बांधा म्हणलं की भक्तजन घाबरतात, हा आमच्याने होणार नाही. स्वामी नसं होणार तर तिथून चालते व्हा, हे होईल म्हणतात. पहा जीवाची स्थिती कशी आहे. तुम्ही म्हणाल तर नाही, आमच्या जे होते ते करू, तुम्ही जे सांगाल ते होणार नाही. म्हणून ते तिकडे गेले. आचार्यश्री आले बट्टोबास, आणि या बट्टोबासांना विचारलं, जीजी हे कुठे गेले. त्यांनी सांगितलं हे इथे गेले, असा असा प्रसंग झाला. बट्टोबास त्यांच्याजवळ गेले. आणि स्वामींचं थोडं प्रसन्न मुद्रा पाहून बट्टोबास म्हणतात, जीजी मी करू म्हटलं की लगेच स्वामी एक सरी टोकले, हा तू कर. तरी तू तिच्या प्रवृत्ती विखोशील. मग स्वामींनी करायला सुरुवात केली. आचार्यांना ते एकट्यांना काही पेलवे ना, जीजी तरी भक्तजनांना बोलू, हा जा बोलू. आणि मग त्यांना समजवून बुजवून आणलं. ते म्हणे वान नागदेया, काय त्या पुलामध्ये तिथं पाणी पाव थारे ना, एवढं याच्यावर पाणी, आणि तिथं कुठं बसणार म्हणे, आम्ही जाणार नाही, आम्ही दगड आणून देऊ, तू फक्त त्याच्यात घुसायचं म्हणे. ठीक आहे म्हणे आचार्य. आणि आचार्य श्री नागदेवाचार्य तिथे शिरले. आणि स्वामी सगळी सरकत पाहून राहिले भक्तजनांची. बोले भाऊ लक्षात ठेवा बरं का, महत्वाचा प्रसंग आहे. आणि त्या ठिकाणी स्वामी सगळं पाहून राहिलेले आहे. आणि पाहत असताना हे जे सगळे भक्तजन आहेत या ठिकाणी ते दगड आणून देऊन राहिले, मोठ्या मोठ्या पाषाण, आणि त्या ठिकाणी त्या शिळा सगळं ठेवून राहिलेले आहे. आणि स्वामी एक सारखे पाहत आहेत. आणि भट्टोबासांचा पाय काही थांबत नव्हते, ते गिरणार की काय तो नदीतला पूल
म्हणजे एवढं ते पाणी त्यांच्या अंगावर होतं साचलेलं, तरी एवढं पाणी होतं गळ्यापर्यंत, तरी पाणी पाव थारेना कसे तरी उभे राहिले. एक दगड आणला, दुसरा आणला, तिसरा आणला, चौथा आणला, आणि मग असं करता करता सर्व पाषाण त्या ठिकाणी आणून टाकले. आणि मग तो पूल बनला 2-3 दिवसामध्ये. स्वामी एकदम खुश झाले. आता शेवटी काय राहिलं, एक सामान्य अशी शिडा होती एवढी एवढी, आणि ती तिथं बसवायची होती. आता एवढाले दगड आणणारे माणसं त्या ठिकाणी शांत झाले. आता स्वामी म्हणतात ही शिडा बसवा, आणि बस झालं. आता असं म्हटल्यानंतर लगेच आता ती शिडा बसवणार, हा उचलतो, तो उचलतो, तो उचलतो, आणि सर्वांना खुशी होती की आपण स्वामींनी जे म्हटलं ते केलं म्हणून. आणि शेवटी सगळे उचलायला लागले. पण त्या ठिकाणी एकाला इथे काही जमत नव्हतं, आणि जमलं नाही. मग स्वामी म्हणतात आता तुम्ही बाजूला व्हा. मग रानाईसा नावाची 80-85 वर्षाची म्हातारी असेल, तिला स्वामी म्हणतात बाई इकडे या, कासोटा द्या. आणि पर्टिक्युलर असं तिला सांगितलं, असं हात जे आहे असे मागं करायचे, दोन्ही पाय समोर करायचे, आणि बस काय त्या शिडेला लावायचे. आता 85 वर्षाची म्हातारी, तरुण माणसांनी जे झालं नाही ते बाबांनी काढलं होतं आता डायरेक्ट बैलावर घेऊन घेतले. मग 85 वर्षाची म्हातारी, तिच्याने जमणार होतं का? बरं का, तिच्याने जमणार होतं. पण आमचे सर्वज्ञ पाहत कसे आहे, ती एक एक लिडा वाचा तुम्ही माहिती, तिला आवडतं. मग ती एक एक लिडा पहा, त्याच्यावर तुम्ही प्रकाश टाका, ते ज्ञान घ्या, तुम्हाला लक्षात येईल की सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराज काय आहे. आणि मग त्या म्हणतात की आता त्या शिडीला पाय लाव. आणि जसा पाय लावला की लगेच ती शिळा खटकरी ऐसी जाऊन बसली. म्हणजे जिथे बसायची तिथे जाऊन बसली. पाय लागते, अंगठा लागते. सगळे आश्चर्यचकित झाले, विस्मय झाला सर्वांना. आणि त्यावेळेस मग आमचे आचार्य श्री भट्टोबास म्हणतात, अरे करता करविता काही आपण, करता करविता कोण आहे? प्रशांत भाऊनी ज्या पद्धतीने सांगितलं, करता करविता हा परमेश्वर आहे, आपण कोण आहो? फक्त दास आहो, आपल्या हाताने काही होऊ शकत नाही. आणि मग स्वामी एक सरी टोकले आणि स्वामी त्या पुलावरून तिकडे गेले. म्हणजे कर्मनाशार्थ लीळा ती स्वामींनी त्या भक्तजनांकडून करून घेतली. तसं प्रशांत भाऊ आणि तुमचे आमचे भाऊचं नाव काय, ओले भाऊ, डोके भाऊ, या सर्वांनी या ठिकाणी तुमच्याकडून ते सर्व, म्हणजे त्यांनी जो उपक्रम केला, परमेश्वराने त्यांच्याकडून तो उपक्रम सिद्धार्थ नेला. आणि अशा याच्यामध्ये जर का गर्व अहंकार आला तर परमेश्वर स्वीकार करत नाही. कारण स्वामींनी सांगितलं किंकर धर्म खाली वाकूनच नम्रतापूर्वक करावं लागतं, नाहीतर तुमचा स्वीकार होत नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून जर त्याच्यामध्ये परमेश्वर साधनदाता हा कर्ता करविता आहे, आणि आपण काय आहोत तर आपण त्याचे दास आहोत, लक्षात ठेवा. देमती अनाथाचा नाथ असे, परी जीवे अनाथ व्हावे. की अनाथ व्हावं लागेल ना, भक्ती करताना अनाथ व्हावं लागेल, लक्षात ठेवा. तुम्हाला रंग व्हावं लागेल, आणि तेव्हा ती भक्ती स्वीकारात घेतल्या जातं. तुम्ही जर का गर्व अभिमानाने कराल तर अजिबात नाही. अर्जुन देवांना गर्व आलेला होता थोडासा, जेव्हा महाभारताचं युद्ध झालं आणि प्रसंगी ते बाण मारण्याचा वेळ आला. अर्जुन देवाला जेव्हा कर्णाने बाण मारला, अर्जुन देवाचा रथ 6 फूट तिकडे गेला, तेव्हा श्रीकृष्ण भगवंत म्हणतात वाह. हा का महत्वाचा विषय आहे, वाह वाह असं म्हटलं की इकडे अर्जुन देव खवळले. आणि मग अर्जुन देवानी बाण मारला तर कर्णाचा रथ 6 फूट दूर फेकला. पण कर्णाने जेव्हा बाण मारला आणि आपला श्रीकृष्ण भगवंताचा अर्जुन देवाचा रथ हलका हल्ला, स्वामी म्हणतात वाह. आणि अर्जुन देवानी मारला तर 6 फूट दूर फेकला. स्वामी काहीच बोलले नाही श्रीकृष्ण भगवंत. मग अर्जुन देव खवळले, देवा हे कसं? मग त्याच्यात अनेक पुराणामध्ये दाखले दिलेले आहेत, अनेक दाखले दिले आहेत, पण तो प्रसंग छान आहे. आणि मग त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंत म्हणतात आता तुला उत्तर देत नाही, जेव्हा महाभारताचं युद्ध संपेल ना त्यावेळेस उत्तर देईन. आणि मग ते सगळं युद्ध संपलं आणि अर्जुन देवांचं तो अहंकार काही जात नव्हता, मी एवढा वीर धनुर्धर आणि मला असं म्हटलं, म्हणून अर्जुन देवाचा अहंकार फार उफाळून आला. देवा मला त्या प्रश्नाचं उत्तर द्या, जेव्हा तुम्ही असं झालं होतं. त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंत म्हणता अर्जुना जाऊ दे ना देवा मला त्या प्रश्नाचं उत्तर द्या. आणि मस्त हसतो आम्ही, जसं ते नाही का तुम्ही आरती म्हणता, कोणती आरती? ते नाही ती दुसरी एक गरुडावर बैसून आणि ती एक आरती आहे, तुम्ही म्हणतात श्री दत्तराज महाराज गांजी तो बाजूरा खमाजी, त्याच्यात नाही
मी कसं म्हणतात, हरिया म्हणतात. शरीर आला पाहिजे तर हरिया करून टाकलं त्याच्यात. त्या प्रिंटिंग मिस्टेकवाल्याने प्रिंटिंग केलं, तोल गेला की सारं गेलं, त्यांनी तोलावरच घेतलं. तसं मग त्या आरतीमध्ये आहे नाही का, ते पहिलं कडवं नाही का त्याच्यामध्ये आहे बरं का, न पहिलं कडवं त्याच्यामध्ये ती सांगितलेलं आहे, श्रमला तो श्रमले. हां, त्याच्यामध्ये काय म्हणता तुम्ही, श्रमले होता मधला झाला आनंद, हां पडता ती वेदन. आणि मग नंतर काय, हां दशमस्कंदी स्तुती करिता श्रमले ते वेद. हां नाही, आता दशमस्कंदी स्तुती करिता श्रमले ते वेद म्हणतात. तिथं काय पाहिजे भाऊ, बरं का दादा भाऊ, तिथं पाहिजे दशमस्कंदी स्तुती करिता श्रमला तो वेद. तो वेद ऋषी आहे म्हणजे व्यास, त्याचं ते स्कंद आहे, त्या 10व्या स्कंदामध्ये ते आलेलं आहे. जेव्हा स्कंद पाहिले, तुम्ही पाहिलं असेल त्या स्कंदामध्ये, मग हां त्या 10व्या स्कंदामध्ये ते आलेलं आहे. आणि मग जेव्हा आपल्याला आपलं अज्ञान कळतं तेव्हा आपणच असतो. मग ते मामाजी गुरुवारी आचार्य श्री मामाजी तिथं महाराष्ट्राधिकरण ते जेव्हा सांगतात तेव्हा सगळं समजतं. मग अशा प्रकारे ते अज्ञान आणि जीवाचा अहंकार त्यातल्या त्यात. मग अर्जुन देवाला उत्तर देताना तसं ते बजरंग बली गांडीव उतरवला, अर्जुन देवाला उतरवलं आणि शेवटी म्हणे आता बजरंग बली तुम्ही उतरा खाली, तुम्ही खाली उतरा म्हणे. आणि बजरंग बली म्हणजे ते उतरले खाली आणि आता शेवटी त्यांनी उडी मारली ती खाली. आणि श्रीकृष्ण भगवंत आता सांगतात आहे आणि सर्वात शेवटी मग श्रीकृष्ण भगवंत म्हणे अर्जुन आता तू लक्ष ठेव फक्त म्हणे. काय म्हणले, अर्जुना तू आता फक्त लक्ष ठेव, अर्जुन देव लक्ष ठेवा. आणि त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंतांनी एक पाय खाली काढला, एक पाय खाली काढला आणि दुसरा पाय काढत नाही तर रथ तसा हवेत उडला एकदम की हवेत विरून गेला. तेव्हा श्रीकृष्ण भगवंत अर्जुन देवाकडे पाहतात आणि अर्जुन देव ज्ञानी होते त्याच्यामुळे लक्षात आलं. मग त्यांनी सांगितलं, हां अर्जुना पाहिलं का, अर्जुन देवांनी खाली मान टाकली. अरे मी जर नसतो ना तुला एवढे बाण मारलाय भीष्मानी द्रोणानी आणि काय त्या कर्णानी, एवढे शूर होते ते की तुला कधीच फेकून दिलं असतं वर, पण मी तुझ्या मागे होतो ना, हा परब्रह्म परमेश्वर श्रीकृष्ण तुझ्या मागे होतो ना म्हणून तू वाचलास, नाहीतर गेला होता. देवा अपस्य रूपस्य नित्य दर्शन कांक्षिणम, देवता सुद्धा माझ्या याची अपेक्षा करतात, माझ्याकडून मोक्षाची अपेक्षा करतात. आणि शिवपुराणामध्ये सांगलं आहे मोक्षमिच्छन्ति देवता, त्या सुद्धा माझी अपेक्षा करतात. ऐसा मी कृष्ण आणि मी तुझ्या मागे होतो म्हणून तू वाचलास, नाही तर तू केव्हाच गेला असतास. म्हणजे एवढ्या शक्तीने प्रहार केला होता अर्जुन देवावर. म्हणून करता करविता कोण आहे, भगवंत आहे. आणि आपण कोण आहोत, फक्त त्याचे पायिक आहोत, तेवढं लक्षात ठेवायचं. कारण गीतेचं जरी तुम्ही हे पाहिलं आणि गुंतो वातवेरी घेऊसावा, जे चांगलं आहे ते घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर मग त्या आब्रह्मा भुवना लोका पुनरावृत्ती अर्जुन मामू पेते तू कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. अर्जुना माझ्या पदाला जो प्राप्त होईल ना त्याला परत येण्याची, या जीवन मरणाच्या फेऱ्यात परत येणार नाही असं माझं परमज्ञान आहे. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं आहे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे माघारी घालती मृत्यूलोका. लक्षात ठेवा, म्हणजे तिथलं सुद्धा फळ हे च्युतिमंत आहे, नाही बाबा, तिथलं सुद्धा फळ च्युतिमंत आहे. आणि आमच्या सर्वज्ञांनी स्पष्ट केलेलं आहे काय, की सर्वज्ञांनी स्पष्ट करून टाकलेलं आहे की माझ्या पदाला जो येईल त्याला चैतन्यापर परमेश्वर तो देव श्री चक्रधर सकळ जीवांते रक्षिता हो, सकळ दुःखापासून सोडवणारा, उद्धरिता हो, सर्व देवता उच करून मोक्ष देणारा म्हणजे मुक्ती देणारा, आपल्या स्वरूपीचा आनंद देणारा तो परब्रह्म परमेश्वर आहे. भक्तो सद्भक्तो त्या परब्रह्म परमेश्वराला ओळखा. तो परमेश्वर कवना कवनी व्यसन कवना कवनी उपदेश करताना भगवद्गीतेचा त्या श्लोकामध्ये आलेलंच आहे. बाबांना माहीतच आहे काय, सर्व धर्माण प्रत्येक मामेकम शरण वजा अमता सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. तुला मी मोक्ष दिल्या वंचून राहणार नाही म्हणतात, अभिवचन दिलं त्यांनी भगवद्गीतेच्या याच्यामध्ये. मग आता ते भगवंत अर्जुन देवाला म्हणतात की तू ठीक आहे, मी तुला प्रश्नाचं उत्तर देतो, पण तुला मी म्हणितलं ते करावं लागेल. आणि आमचे सर्वज्ञ म्हणतात येतं अधीन होई जे तुम्ही म्हणितले की जे ते अनुसरण, आणि मग मी म्हणतो ते कर. ते म्हणतात ठीक आहे अर्जुन देव. आणि अर्जुन देवाला म्हणतात अर्जुना तुझा गांडीव धनुष्य खाली उतरव.
अर्जुन देवाने उतरवला. नंतर अर्जुन देवा एक काम कर, अर्जुन देव मनाचे, कारण भक्ताची थोडी सर्वजण तुमच्या पाठीशी आहो. जी जी लोक या ठिकाणी उपस्थित झालेली आहे ती सर्व लोक दरवर्षी तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. सर्वांचं एकदा धन्यवाद देतो, सर्वांचं अभिनंदन करतो. आणि आता यानंतर या कार्यक्रमाकरता जो शेवटला भाग आहे आभार प्रदर्शनाचा, असं आभार प्रदर्शन श्री ज्ञानेश्वरजी इंगळे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी अथक प्रयत्नामध्ये चव्हाण परिवाराने हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याकरता ध्वजारोहणासाठी परमपूज्य परमहंत माधवदास बाबा चिरडे ब्रह्मगिरी देवडी, त्याचप्रमाणे अध्यक्ष परमपूज्य श्री अजयदादा वाकीकर मुक्काम करंबाळ आणि दीप प्रज्वलनासाठी उद्धवराज दादा वाकीकर, कोणतं गाव देवगर्डी झालं ते, आणि तपासून निष्पादाई पंजाबी, तसेच सगळ्यांचे परिचित केशवदादा, सोबतच काही भिक्षुक मंडळी इथे उपस्थित आहे, पाहुणे मंडळी उपस्थित आहे. आणि या कार्यक्रमाकरता जे ऑडिशन टाईप मोबाईल घेऊन उभे आहेत, बसून आहेत, त्यांचेसुद्धा या परिवारातर्फे मी आभार व्यक्त करतो, आलेल्या पाहुण्यांचे आभार व्यक्त करतो. कीर्तनाचा कार्यक्रम त्यासाठी जो मंडळ आलेला आहे त्यांनी सज्ज व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि माईक ज्यांच्याकडे होता त्यांच्याकडे देत आहोत. दंड प्रणाम. आणि ज्यांनी ध्वजारोहण केलं असे आदरणीय सध्या परमपूज्य परमहंत चिरडे बाबाजी, त्याचप्रमाणे ज्यांनी दीपप्रज्वलन केलं असे दुसरे वाकीकर दादाजी, त्याचप्रमाणे आपले कनान निवासी केशराज दादाजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सुदाम दादाजी, तपासविनी पुष्पाताई, त्याचप्रमाणे सर्व या ठिकाणी असलेले भिक्षुक मंडळी. कारण की हा जो वस्तू आहे ही वस्तू कधी अशी आहे की ज्यांना बासुंदी आवडते त्यांना बासुंदी खाल्ल्याशिवाय गमत नाही तिथं असली तर त्याप्रमाणे ज्यांना बोलता येते त्यांना ही वस्तू जर नसली की नाही, समजा त्यांचं नाव असो नसो किंवा काही असो, परंतु हे वस्तू जर त्यांना दिली नाही की नाही, जसं आता इकडे बासुंदी वाढून राहिले आणि ह्या एखाद्या व्यक्तीला बासुंदी आवडते आहे आणि तिकडे बासुंदी नेलीच नाही, तर तू काहीतरी सांगून ना, अरे ते बासुंदी इकडे आणा थोडीशी, मलाही आवडते, म्हणजे काय असा म्हणजे आपला मला हे राहते आपला मनाची की बासुंदी खाल्लीच पाहिजे, आहे की नाही? बरोबर आहे की नाही? तुम्ही बरोबर रेकॉर्डिंग करा तुम्ही, नाही तर बेकार नाही गेलं पाहिजे, चांगलंच गेलं पाहिजे त्याच्यातून. तर तुम्ही जसं बोलत तसं होईल ना. ही आपल्या जीवाची सवय आहे, जीवाला लागलेली सवय आहे. तर त्यांचे प्रयत्न चालू आहे लाईन येण्यासाठी. लाईन आली तर चांगलं होईल, कारण की आपण आजच्या या विज्ञान युगामध्ये एवढे आपण आधी काय सांगत होते पुस्तकामध्ये, अन्न वस्त्र आणि निवारा, ह्या फक्त 3 वस्तू आधी महत्वाच्या सांगत होते की आपल्या जीवाला अन्न वस्त्र आणि निवारा ही आवश्यक आहे. परंतु आता या जमान्यामध्ये तर मला असं वाटते एक मोबाईल आणि लाईन शिवाय जमत नाही, मोबाईल शिवाय जमत नाही. हा मला वाटते आता विज्ञानानं त्याच्यामध्ये एक टाकावं की अन्न वस्त्र निवारा आणि मोबाईल हे 4 वस्तू आपल्या जीवाला आवश्यक आहे आणि ते सर्वांना त्या शासनाकडून मिळायला पाहिजे. बरोबर आहे? तर ही 4थी वस्तू आपण झोपताना जागताना किंवा काही मुलं झोपेपर्यंत मोबाईल पाहतात, उठल्याबरोबर मोबाईल जवळच राहते. कोणाचा मेसेज आहे का, कोणाचे वाढदिवस आहे का, पहिले पाहू दे, माझा वाढदिवसाचा मेसेज पहिले गेला पाहिजे. म्हणजे अशी परिस्थिती या मोबाईलनं खराब करून टाकलेली आहे. परंतु मोबाईल चांगला सुद्धा आहे आणि वाईट सुद्धा आहे. मोबाईलमध्ये चांगले आपल्या शास्त्रातले प्रकरण दिलेले आहे. काही लोकांनी ॲप तयार केलेला आहे, त्यामध्ये सर्व शास्त्र त्यामध्ये लिहिलेलं आहे. परंतु तो शास्त्राचा अभ्यास न करता लोक मोबाईल पाहतात आणि भलतं काय भलतीकडे ते भलतं पाहू भलतीकडे चालले जातात. मग आपण कामाचं घेत नाही. आणि आता एवढे प्रवचन या ठिकाणी झालेले आहे की बाबा आपण तोल कसा सांभाळला पाहिजे. आपला तोल कुठे गेला पाहिजे, तोल जिकडे जायचा गेला पाहिजे तिकडेच गेला पाहिजे. भलतीकडे तोल गेला म्हणजे काय होते, कितीतरी लोक आत्महत्या करून राहिलेले आहेत. त्या दिवशी आमच्या इथं मनसरला एक आत्महत्या झाली. तो सकाळी मी 5 वाजता मंदिराकडे चाललो होतो, तो गाडी जोराने घेऊन आला आणि जोराने घेऊन गेला आणि सिद्धा गाडी ठेवली आणि त्या
तलावामध्ये कुदला आणि मरण पावला. म्हणजे काय होते, त्याचा तोल गेला, रागाच्या भरात तोल गेला त्याचावाला. त्यानं झगडा केला, त्याच्या बायकोसोबत झगडा झाला. त्याच्या बायकोसोबत झगडा झाल्यावर त्याला राग आला, हॅलो राग आला आणि त्याचा तोल गेला. आणि त्याचा तोल गेला पाण्यामध्ये. आणि त्याला पोलिस पाहू पाहू परेशान, लोक पाहू पाहू परेशान, त्याच्या घरचे चक्रा टाकत होते की ह्या पोरगा कुठे गेला का. आणि त्यानं त्या तलावावर मोबाईल आणि आपला 2 व्हीलर हे ठेवून दिली होती. मी समजलो, मला माहित नव्हतं नंतर मरण पावला. मला सायंकाळी मरण पावला म्हणून कळलं. परंतु मी 5 वाजता जेव्हा मंदिरात गेलो तेव्हा खाईनं तो माणूस गेला. म्हणजे खाईने गेला म्हणजे काय होते, त्याचा तोल गेलेला होता. आणि म्हणून मी आता माझा तोल सुद्धा सांभाळतो. आणि लाईन आलेली आहे म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय परमपूज्य अजयराज दादाजी वाकीकर यांनी आपलं वक्तव्य या ठिकाणी सुरू करावं. आणि कीर्तनकार साहेब तयार झालेले आहेत, यवतमाळहून आलेले आहेत, ते त्यांना दुरून बोलावलेले आहेत चव्हाण साहेबांनी. आणि त्यांचं सुद्धा आपल्याला ऐकणं पुढं आवश्यक आहे. आणि त्यामुळं या नंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी आपलं वक्तव्य सुरू करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.